नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नवीन पॉडकास्टच्या सीरीजमध्ये, ज्याचं नाव आहे व्यक्ती आणि वल्ली. आपण आपल्या रोजच्या जीवनात बरेचसे उद्योजक, बरेचसे बिलिनियर्स यांच्याबद्दल वाचत असतो किंवा बघत असतो. पण खरंच आपण यांच्याकडनं इन्स्पिरेशन घेतो का? आपल्याला खरी इन्स्पिरेशन कुठून भेटते? तर ती आपल्याला भेटते आपल्या मित्रमंडळींपासून, आपल्या परिवारच्या लोकांकडनं, आपल्या नातेवाईकांकडनं, जे असामान्य असले तरी खूप सामान्य आयुष्य जगत असतात. तर अशा काही असामान्य लोकांना मी घेऊन येतो आहे आपल्या या पॉडकास्टच्या सीरीजमध्ये. त्यांच्यासोबत आपण भरपूर गप्पा मारणार आहोत. आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या स्ट्रगल बद्दल, त्यांच्या हार्डशिप बद्दल, ते त्यांना कसं सामोरं गेले, त्यांचा माइंडसेट कसा होता, त्यांनी त्याच्यात धैर्य कसं ठेवलं आणि ते पुढे गेल्यानंतर त्यांना त्याच्यात यश कसं मिळवता आलं, या सर्व गोष्टी आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर मंडळी, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे व्यक्ती आणि वल्ली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये. तर मंडळी, एक कल्पना करा, पुण्यातल्या गजबजलेल्या रस्त्यांवर एक लहान पोरगा हातात काही पुस्तकं व काही छोट्या मोठ्या गोष्टी घेऊन उभा आहे. बरं, हे मजेसाठी नाही बरं का, पण हे त्याचं शिक्षण चालू ठेवण्यासाठी. हे आपल्या आईला एक वचन दिलंय, ते वचन पूर्ण करण्यासाठी. जीवनात खूप काहीतरी मोठं करायचंय, त्यासाठी. या व्यक्तीचं नाव आहे राहुल बापट. तर राहुल सरांनी आपल्या जीवनात खूप लहानपणापासून संघर्ष बघितला होता, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी विक्री केली, त्यातून अनुभव घेतला व परत आपल्या पायावर उभे राहिले. अपयश हे फक्त त्यांच्या आयुष्यातला एक टप्पा होता, शेवट कधीच नव्हता. आयुष्याच्या तब्बल 21व्या वर्षी ते जपानमध्ये गेले. एका नव्या देशात नवीन भाषा शिकून नवीन सुरुवातही केली. शून्यापासून सर्व काही परत उभे केले. आपल्या जॉब सोबत त्यांनी साइड हसल म्हणून काही बिझनेसेस चालू केले. तर आज ते स्कायझेन नावाची एक रिअल इस्टेट कंपनी चालवत आहेत. त्यासोबत ते एक मेरिट नावाचं ऑर्गनायझेशनही चालवत आहे. त्यांच्या जीवनापासून आपण बघू शकतो, ते केवळ एक यशस्वी उद्योजक नाही, तर एक संवेदनशील मानवी मूल्य जपणारा व्यक्तिमत्वही आहेत. तर आज आपण त्यांच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण गोष्टी बघूया. तिथे संघर्ष होता, पण शरणागती कधीच नव्हती. कुठूनही सुरुवात करून विश्वासाने आपल्याला यश भेटते, याची साक्ष नक्कीच होती. नमस्कार सर, वेलकम टू आवर पॉडकास्ट. नमस्कार, धन्यवाद. येस. तर आज आपण जसं सर्वांनी ऐकलात, की सरांची इंट्रो जी आपण ऐकली, त्यात आपल्याला कळलं, की त्यांनी कशी सुरुवात केली होती. ते कुठून कुठपर्यंत पोहोचले आहात आणि अजून ते पुढे कुठलं काम करतायत आता. तर सर, आपण थोडं एक सुरुवातीपासून स्टार्ट करूयात. म्हणजे तुमची जर्नी आपल्याला एक पूर्ण बघता येईल. तुमचं बालपण कसं होतं? तुम्ही पुण्यात वाढलेले आहात. तर हाऊ वॉज पुणे एक्सपिरियन्स? व्हॉट आर द थिंग्स दॅट पुणे टॉट यू? सो बालपण सांगायचं तर माझी खरी सुरुवात झाली मुंबईमध्ये. तर पहिला हाफ म्हणजे मी 21 वर्षाचा असताना जपानला आलो. त्यामुळे ओके. पहिली 20 वर्ष, त्यातली 10 वर्ष पहिली मुंबईमध्ये होते. अगदी एअरपोर्टला, विमानतळाच्या, सहारा एअरपोर्टच्या म्हणजे आणि आमच्या सोसायटीच्या, म्हणजे आमची कॉलनी होती चाळ. त्या चाळीच्या काय म्हणतात त्याला, त्याची जी बाउंड्री होती, ती एअरपोर्टची आणि आमची कॉमन होती. म्हणजे आम्ही कधी क्रिकेट खेळायचो, तर सिक्सर मारली तर प्रॅक्टिकली 6 ही आमची एअरपोर्टमध्ये जायची. इतकं लागून घर होतं एअरपोर्टला. सो त्या कॉलनीतनं वाढलेलो मी आणि तिथे सुरुवातीला कॉन्व्हेंट शाळेत जात होतो. मग नंतर पार्ल्यामध्ये पार्ले टिळक म्हणून जी प्रसिद्ध शाळा आहे, त्याच्या इंग्लिश मीडियमला गेलो काही दिवस. आणि मग त्यानंतर घराची परिस्थिती म्हणा किंवा बऱ्याच गोष्टी असल्यामुळे हे तसं काटकसरीचंच खूप आयुष्य होतं. आणि मग त्या कारणांमुळे आम्ही पुण्यात शिफ्ट झालो बेसिकली, मी आणि माझी आई. ओके. आणि मग पुण्यामध्ये शिफ्ट होऊन पुण्यामध्ये आम्ही बऱ्याच जागी राहिलो खरं म्हणजे. कोथरूडला राहिलो, मग कोथरूडपासून सहकारनगरवरून वडगाव बुद्रुक सिंहगड रोडला, अगदी त्या काळी म्हणजे अगदी 91-92 साली जेव्हा वडगाव बुद्रुक त्या काळात म्हणजे सिंहगड रोड हा अगदी अक्षरशः जंगल असायचा त्या काळात. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये शाळेमध्ये मी
अतिशय अभ्यासू. खरं सांगायचं तर मी काही बॅक बेंचर वगैरे असला काही प्रकार नसून अगदी फर्स्ट बेंचर होतो. म्हणजे मला आता जेव्हा मागे वळून मी माझ्या मित्रांशी जेव्हा बोलतो, तर मी अगदी काय म्हणतात त्याला एका एका पद्धतीचा थोडासा खूपच गुड बॉय काइंड ऑफ मुलगा असायचो शाळेमध्ये आणि सो माझी कंपॅरेटिव्हली त्या मानाने मस्ती कमी असायची. म्हणजे अभ्यासाकडे लक्ष आणि या सगळ्या गोष्टींकडे आणि जसं मला कळायला लागलं, की खरी मजा त्याच मस्तीमध्ये असते. मग तसं तोपर्यंत कॉलेजमध्ये गेलो, तर अजूनही मी अजून मित्रांशी कनेक्टेड आहे. पण आम्ही जेव्हा गप्पा मारतो ना, तर त्यावेळेला असं मला नेहमी असं वाटतं, की अरे, बऱ्याचदा आपण आपल्या परिस्थितीनुसार वागत असतो. पण जेव्हा त्यातनं आपण बरोबर. बाहेर पडतो आणि मागे वळून बघतो, तर ते आपल्याला लक्षात येतं, की भरपूर मजा करायची राहिली होती ॲक्चुअली. पण मग त्यानंतर मी काही कमी कमी केली नाही. कमी केलं असातला भाग नाही. भरपूर मस्ती केली. मग अगदी मस्तीखोर म्हणजे मी होतो आणि अजूनही आहे. म्हणजे आय ऑल्वेज प्रिफर टू बी दॅट वे. पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये शाळेची परिस्थिती शाळेमध्ये सुद्धा आणि घराची परिस्थिती आमची फार हलाखीची होती. म्हणजे सकाळी पहाटे जाऊन आमच्या घरात पाणी नसायचं. वडगावात राहायचो तेव्हा. तर पाणीसुद्धा सकाळी 20 लिटरचा कॅन मला अजून आठवतं. सकाळी 4ला उठायचो. 4:30 पर्यंत 20 लिटरचा कॅन पाण्याचा भरून आणायचा दिवसभराचा आणि असं आयुष्य होतं सुरुवातीला आणि शाळेची फी पण कशीबशी भरता यायची. मग 8वी मध्ये असताना मला आठवतं, की पहिल्यांदा मला अशी वेळ आली, की शाळेची फी भरायचे वांदे झाले होते आणि त्यावेळेला मी असा विचार केला, की काही करून आता आपल्याला काहीतरी त्याच्या मागचे प्रयत्न करायला पाहिजेत आणि मग तिथपासून ते म्हणतात ना, की एंटरप्रेन्योरशिप तशीच म्हणजे तो जो एक कुठेतरी तुम्हाला ती फायर असते, तर ती येते. बरोबर. मग 8वी-9वी मध्ये फार काही खूप गोष्टी केल्यातल्या अशातल्या भाग नाही, पण एक 2-4 पहिली पुस्तकं विकून बघितली. मग विकल्यानंतर माझ्या लक्षात हं. आलं, अरे पैसे कमवता येतात. मग 10वीत असताना मला सगळ्यात पहिले आमचे एक सर होते शाळेतले. ते आमच्या त्यांनी ना म्हणजे फटाके विकायचे ते पर्सनल लेव्हलवर. तर त्यांनी दिवाळीच्या वेळेला मला सांगितलं, "फटाके विकशील का?" आणि अगदी 10वी होती. पण मी काय मागे राहिलो नाही. त्यावेळेला मी सहकार नगरला राहत होतो. अच्छा. मग मी फटाके विकायला सुरुवात केली आणि मग फटाके विकून मग मला लक्षात आलं, की अरे आपल्याला पैसे कमवतात. त्यानंतर मी मागे थांबलो नाही. मग 11वी-12वीत असताना सुद्धा मी वस्तू विकायचो. कॉलेज फर्ग्युसनला गेलो. एस-पीवरनं. एस-पी कॉलेजमध्ये होतो 11वी-12वीला आणि पुढे फर्ग्युसनला गेलो त्यावेळेला मग वॉलेट विकणे, बेल्ट विकणे, मुंबईला जाऊन वॉलेट बेल्ट आणणे. मग नंतर मला लोकलच ओके. मिळालं. मग डेक्कन जिमखानावर अगदी तिथे रोडवर उभं राहून मी वस्तू विकल्यात. चमचे आणि घरातली भांडी वगैरे असं विकायचं काम केलं आणि ते विकून पैसे कमवले. सगळ्यात मुळात माझा ते होतं. मग त्यानंतर त्यावेळेला 2000 साली कॉम्प्युटर आला. घरात आमच्या म्हणजे मी हं. आणला आणि माझ्या आजीने खरं तर दिला तो आणि मग त्यावेळेला मी ते टायपिंगची कामं करायला सुरुवात केली. म्हणजे कॉम्प्युटर टायपिंग कारण सिंहगड रोडला म्हणजे मी वडगावला राहायचो. आमच्या इथेच सिंहगड इन्स्टिट्यूट होतं. सो जे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायला लागायचे ना त्या कॉलेजच्या लोकांना, त्यांचे बऱ्याच लोकांचे प्रोजेक्ट रिपोर्ट्स मी बनवायचो. हं. आणि मग ते टाइप करून प्रिंटआउट काढणे, हा सगळा प्रकार आणि त्यात मला चांगले पैसे मिळायला लागले. सो माझं लक्ष हे शिक्षणापेक्षा जास्ती खरं सांगायचं तर पैसे कसे कमवता येतील याकडेच कल जास्ती होता. सो मग बी-एससी इलेक्ट्रॉनिक्स मी कंप्लीट केलं. त्यावेळेला मी एन-आय-आय-टी चालू होतं माझं. एन-आय-आय-टीमध्ये 3 वर्ष. त्या 3 वर्ष मी 3 गोष्टी करत होतो सलग. सकाळ माझी ओके. क्लासनी सुरुवात व्हायची. फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि कॉलेज म्हणजे फर्ग्युसनला नंतर. त्याच वेळेला मी 3 वर्ष जॅपनीज करत होतो संध्याकाळी आणि त्याच वेळेला मी 3 ओह! वर्ष एन-आय-आय-टीचा कोर्स केला. जी-एन-आय-आय-टी म्हणून तो कोर्स होता तो. आणि तेव्हा सुद्धा म्हणजे असं होतं, की ते सुद्धा पैसे आमच्याकडे नव्हते. सो मी ते उसने घेतले होते. माझ्या काकांनीच मला दिले होते आणि त्यांच्या जीवावर म्हणजे मी ॲक्चुअली एन-आय-आय-टी कंप्लीट केलं. पण नशिबाचा भाग म्हणतात ना, की मग पुढे जॅपनीज शिकताना सुद्धा मी पहिले 2 वर्ष झाल्यानंतर मला बजाजमध्ये नोकरी लागली. नोकरी म्हणजे पार्ट टाईममध्ये आणि माझा हं. लँग्वेजचा कल जास्ती चांगला असल्यामुळे, लँग्वेज पिकअप चांगलं असल्यामुळे मी पटकन मला काम पण मिळालं आणि मी घेतलंही आणि मग औरंगाबादला मला तिकडे पण जॉब मिळाला. मग मी ते अप करायचो. आठवड्यातनं 1 दिवस इकडे यायचो आणि राहिलेलं तिसरं वर्ष जॅपनीजचं करायचो. सो अशी परिस्थिती होती आणि पण त्यानंतर ना सगळ्या गोष्टी सुरळीत होत गेल्या खरं सांगायचं तर. नशिबाचा पण एक भाग असतो, की पटकन अपॉर्च्युनिटी मिळाली माझी. एक्झॅक्टली 2001 साली माझा
बजाजमध्ये तिकडे औरंगाबादमध्ये जॉब पण केला आणि मला असं वाटलं आता अरे हे तर ही कमाई आता संपली. कारण त्यावेळेला ट्रान्सलेशनला नाही म्हटलं तरी दिवसाला ₹800 आमच्या घरची कमाई. माझे वडील टायपिंगचं इन्स्टिट्यूट होतं आमचं बापट. तर म्हणजे अशोक नावाने पण मित्रमंडळमध्ये आणि त्याची म्हणजे मासिक कमाई या बाबांची ही फक्त ₹2000 होती आणि त्यावेळेला मला ₹800 दिवसाला मिळाले. दिवसाचे. वॉज ह्यूज अचीव्हमेंट फॉर अस आणि सडनली मला अजून आठवतं जूनमध्ये 2001 साली माझा जॉब गेला आणि मी परत पुण्याला आलो. काय करायचं? आणि माझा मित्र अभिषेक त्यांनी मला सांगितलं, "अरे रावल्या, तू ये एक जागी आपले इंटरव्ह्यूज चालू आहेत." आणि जवळ-जवळ 100-150 लोकांचे इंटरव्ह्यूज झाले आणि त्या इंटरव्ह्यूमधनं मी फायनली चौथा आलो आणि त्यांनी ठरवलं होतं पहिल्या 3 लोकांना जपानला न्यायचं इंजिनिअर्स. आणि मी म्हटलं, "अरे, नेमका माझा चौथा नंबर आला." पण झालं असं, की एक संदेश म्हणून जो नंबर 2 होता, ही बॅक्ड आउट आणि त्यामुळे माझा नशिबाने मला माझा नंबर लागला. आणि सडनली जूनला माझा जॉब गेला होता आणि 27 जुलै 2001 साली मी जपानला असेन, हे मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. पण म्हणजे या सगळ्या गोष्टी त्या म्हणतात ना, की जादूची छडी असल्यासारख्याच काही-काही गोष्टी चांगल्या घडत पण गेल्या. बरोबर आहे. म्हणजे आपण हे म्हणू शकतो, की हार्डवर्क जे आहे, जर आपण हार्डवर्क आपलं एकदम टॉपला ठेवलं, की नक्कीच आपल्याला ते ओव्हरऑल लकसुद्धा त्या हिशोबाने आपलं वाढत जातं. म्हणजे लक असं हे नाहीये, की ते स्वतःहून येतं, पण इट डेफिनेटली फॉलोज दी हार्ड वर्क व्हॉट वी डू. बिकॉज नोईंग युअर स्टोरी तुम्ही फारच हार्ड केलेले आहात. म्हणजे फटाके विकणे म्हणा, वॉलेट्स विकणे म्हणा, मग औरंगाबादला जाऊन तिथे जाऊन ट्रान्सलेशन करून वापस पुण्यात येणे, ती पूर्ण जर्नी म्हणा. हो. ते कोणीतरी म्हटलं ना, की "व्हेन गोइंग गेट्स टफ, द टफ गेट्स गोइंग." तसं आहे. सो राइट. अशा अवघड परिस्थितीमध्ये ॲक्चुअली आपल्याला सुद्धा आप खरं आपलं जे पोटेन्शियल आहे, ते दाखवायला पण चान्स मिळतो. त्यामुळे एक बघायचा दृष्टिकोन आता हळू बराच बदलत गेला. म्हणजे सुरुवातीला असं वाटायचं, "काय राव, आपल्याबरोबरच का असं घडतं?" बरोबर. आणि मग बऱ्याचदा असं झालं. पण मग त्यातनं हे लक्षात आलं, की अरे, एवढी एक गोष्ट चांगली आहे, की शेवट नेहमी आपला चांगला होतोय. मग हं. आपल्याला एवढी चिंता करायची गरज नाहीये. त्या अर्थात कालांतराने आणि अनुभवाने आपल्याला अ, कळत पण जातं. सो पण ह्या परिस्थितीमुळेच मला असं वाटतं, की मी अजून स्ट्राँग होत गेलो आणि एक अ, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणा किंवा या सगळ्या अ, अ, जर्नीमध्ये मला लोकं फार चांगली मिळाली. म्हणजे चांगले भेटले. सो त्या लोकांना भेटून मी अ, अ, ते जे म्हणतात ना, की फ्रेंडशिप सर्कल म्हणा, हां. नेटवर्क सर्कल म्हणा, तर ते खूप चांगलं होत गेलं आणि कुठून ना कुठून तरी, कुठून ना कुठून तरी, काही ना काही करून कसं ना कसं तरी अशा पद्धतीने त्याच्यातनं वाट निघायचीच दरवेळेस आणि मग त्या गोष्टी बरोबर. घडत गेल्या. पण सर जर म्हणायचं झालं, की या पूर्ण जर्नीमध्ये तुमच्या जपानला जाईपर्यंत एकदम लहानपणापासून त्या जपानला जाईपर्यंत अशा कुठल्या 3 गोष्टी आहेत, ज्या आजही तुम्ही तुमच्या व्यावहारिक जीवनात म्हणा किंवा डे टू डे जीवनात आपण जसं म्हणतो, त्या वापरतो आपण. म्हणजे अशा काय गोष्टी तुम्हाला शिकायला भेटल्या किंवा काय क्वालिटीज तुम्ही तिकडनं घेतल्यात, ज्या आजही तुमच्यासोबत आहेत? ॲक्चुअली 3 मध्ये लिस्ट करणं फार अवघड आहे. अशा भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे एक जी मी खूप उशिरा शिकलो, ती म्हणजे ओके. डिसिप्लिन. कारण हं. मी म्हटलं ना, की मग जसा मी पहिले सिन्सिअर होतो, त्याच्यानंतर मग मी सिन्सिअरिटी नंतर अ, अ, जो क्रेझीनेस माझ्यामध्ये आला, की मी मस्ती करणे किंवा लाईफ एन्जॉय करणे आणि या क्रेझीनेसमध्ये बऱ्याचदा मला असं जाणवतं, की क्रेझीनेस बरोबर डिसिप्लिन हे एकत्र जाऊ शकत नाही आणि ते माझ्यात नव्हतं. सो पण मला असं वाटतं, की या सगळ्या अनुभवामध्ये आणि बिझनेसमध्ये म्हणजे भरपूर अ, फेलियर्स बघितल्यानंतर लक्षात आलं, की माझ्यामध्ये डिसिप्लिन हा भाग जर पहिल्यापासून असला असता और नसेल इथून पुढे, तर लोकं मला सिरियसली घेणार नाहीत. तर एका सर्टन लेव्हलपर्यंत तुम्हाला म्हणजे एका पातळीपर्यंत तुम्हाला डिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही जर तुमच्या गोष्टींना सिरियसली घेतलं नाहीत, तर लोकं तुम्हाला सिरियसली घेणार नाही. म्हणजे मी जर एक्झॅक्टली. एखादं दुकान उघडलं आणि मी आपला कसंही थातूरमातूर काम करत बसलो असेल, तर लोकं मला सिरियसली घेणार नाहीत. ऑब्व्हियसली नाही. आणि मला मला सुद्धा आज मी जेव्हा बघतो आणि खास करून जेव्हा जपानसारख्या देशामध्ये आपण हे बघतो ना,
तर त्यात मला नेहमीच आवडतं, की जपान हा डिसिप्लिनसाठीचा एकदम अ, अ, काय म्हणतात त्याला मॉडेल देश आहे. हं. अं, त्यामुळे ह्या गोष्टी मी खूप चांगल्या शिकलो जपानमध्ये आणि त्या मला सगळ्यांना सांगू इच्छितो, की डिसिप्लिन हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्या गोष्टी सिरियसली घेणे. तुम्ही जर तुमच्या गोष्टींबद्दल सीरियस नसाल, तर लोकं तुमच्या गोष्टींना सिरियसली घेणारच नाहीत. सो ही अपेक्षा करणंच बरोबर आहे. आणि आपण याच गोष्टीला फक्त टाळत असतो कायम. आपण म्हणत असतो, की तो सोमवार आला ना, की त्या दिवशी मी काही असेल मग, मी जिम सुरू करेन, मी या गोष्टी सुरू करेन, मी त्या गोष्टी करेन आणि काय, पण तो सोमवार कधीच येत नसतो. त्याला सोमवार नसतो, तो ॲक्चुअली शुक्रवारी सुरुवात करायला हवी. सो हा एक डिसिप्लिन हा एक ॲस्पेक्ट मला खूप महत्त्वाचा आहे. जो मला वाटतो, की अ, या सगळ्या जर्नीमध्ये ना त्यानी गोष्टींची सुरुवात व्हायला पाहिजे आणि मला खूप शेवटपर्यंत ही गोष्ट पटत नव्हती. मला पटायचीच नाही. काही दरवेळी सगळ्या गोष्टींमध्ये डिसिप्लिनच असायला पाहिजे असं नाही. पण असं नाहीये. डिसिप्लिन असायला हवा. हां, डिसिप्लिनची अतिशयोक्ती ज्यावेळेला होते, म्हणजे कुठल्याही गोष्टीची रादर अतिशयोक्ती होते त्यावेळेला अ, मग देअर इज अ प्रॉब्लेम नाही का? सो कुठे डिसिप्लिनला सुद्धा आपल्याला एक लाईन आखली पाहिजे. ते पण आपल्याला माहिती पाहिजे. अति डिसिप्लिनमुळे सुद्धा आपण बऱ्याचदा स्लो होतो. सो ते बरोबर आहे. डिसिप्लिन मेक्स पीपल स्लो. कारण तुम्ही पुढच्या ॲक्शनसाठी म्हणजे कधी-कधी सोल्युशन काढणे, हा त्याच्यातला खूप महत्त्वाचा भाग पण असतो. आणि मग डिसिप्लिन बरोबर थोडासा तो सोल्युशन ओरिएंटेडनेस सुद्धा येणं फार गरजेचं असतं. सो दॅट टेक्स टू द सेकंड पॉइंट ना, की दुसरा पॉइंट हा आहे, की सोल्युशन ओरिएंटेडनेस म्हणजे हं. हे जे मला ॲज अ भारतीय म्हणजे जी आपली म्हणजे मी नेहमी म्हणतो, की जपान ही माझी भले कर्मभूमी असली, तरी भारत ही माझी मातृभूमी आहे. आणि त्यातनं जे मी शिकलो, त्या मातीतनं आल्यामुळे मला जे जाणवतं ना नेहमी, की आपल्याकडे ही जी जुगाड नावाची जी टेक्नॉलॉजी आहे, की काही करून सोल्युशन काढणे, राइट? सो तो आस्पेक्ट मला आय थिंक मी खूप चांगला पिकअप केला असं मला वाटतं, की सगळ्या गोष्टींमधनं शेवटी उत्तर मिळालं पाहिजे. बाकी सब ठीक आहे. प्रॉब्लेम्स काय येतील, प्रॉब्लेम्स येतील जातील या सगळ्या काही त्याचा प्रॉब्लेम नाही. पण सोल्युशन काढणे शेवटी अल्टिमेटली तुम्हाला तुमचा जो गोल अचीव्ह करायचा आहे ना, तो ध्येय हं. कायम आपला डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. म्हणजे मला असं नेहमी वाटतं, की मी खूप काही विजनरी वगैरे असलं काही नाहीये माझ्याकडे. काय खूप ग्रेट विजन आहे असातला भाग नाही. आणि मी दॅट विल ऑब्व्हियसली इव्हेंच्युअली टेक मी टू द थर्ड पॉइंट की काही विजन खूप अतिविजन आणि आयडियाज आता असं असं म्हटलं जातं ना, की आयडियाज तर काय रस्त्यावर तुम्ही दगड फेकलात ना, तर 1000 आयडियाज येतील. व्हॉट बरोबर. मॅटर्स इज दॅट द थर्ड पॉइंट इज एक्झिक्युशन अँड एक्झिक्युशन मॅटर्स. तुम्ही कितीही केलत म्हणजे तुम्ही मला एक मोठी 25 मजली बिल्डिंग बांधायची. आता मी रिअल एस्टेटमध्ये असल्यामुळेच तेच उदाहरण देतो, की 25 मजली बिल्डिंग बांधायची. हे विजन माझ्याकडे असायला पाहिजे ना, ऑब्व्हियसली. पण म्हणजे मी तेच बघत बसलो तर काही उपयोग नाहीये. मला माझं पहिलं फाउंडेशन, माझं प्लिंथ तिथे पहिलं टाकायला हवं. त्याच्याशिवाय ती सुरुवातच होणार नाही. आणि हं. मग तुम्हाला त्याची चिंता नाही करायची, मी कधी पटकन 25ला पोहोचतोय. एका वेळेला एक, एका वेळेला एक. वन प्रॉब्लेम ॲट अ टाईम, वन सोल्युशन ॲट अ टाईम ओर वन स्टेप ॲट अ टाईम. म्हणजे मी बर्ड्स आय व्ह्यू व्हर्सेस वॉर्म्स आय व्ह्यू असं म्हटलं जातं ना, की अगदी जमिनीवर पण बघून किंवा नाकासमोरचे बघून चालणं, ते सुद्धा गरजेचं आहे. ते बघत आपल्याला एक्झिक्युशन व्यवस्थित करणे आणि ते जर तुम्ही व्यवस्थित केलंत, तर पुढची पायरी. कारण मी बरोबर. 2012 साली मला 11 ते खरं तर 11 ते 13 साल हे माझ्यासाठी खूप अवघड म्हणजे आयुष्यातल्या सगळ्यात डिफिकल्ट फेज होती ती. आणि त्यातनं मी ही गोष्ट शिकलो, की खूप मोठ्या गोष्टी आणि खूप 10 गोष्टींच्या मागे पळण्यापेक्षा मग मला नेहमी असं वाटायचं, की आय वॉज मोर जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. पण मला एक मास्टर ऑफ नन म्हणतो ना, त्याच्याऐवजी मी ठरवलं, की आय विल स्टिल बी द जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, हं, पण हं. मास्टर ऑफ वन. ॲट एक गोष्टीसाठी मला लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ती मला असं वाटतं, की बरोबर आहे. माझा जो एंटरप्रेन्योरशिप आहे, ती बिझनेस आहे. तर मी डिफोकस होत नाही. हां. रादर मी जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मधनं सुद्धा बाहेर पडून जेव्हा मास्टर ऑफ वन बनायचा प्रयत्न करायला लागलो ना, तर त्याच्यामध्ये मला हेच लक्षात आलं, की फोकस कुठलीही गोष्ट आपण जेव्हा करतोय, तर ती एक्झिक्युशन बरोबर तितकंच फोकस असणं फार गरजेचं आहे. आणि मी फोकस नसेन,
तर ती मी गोष्ट चांगली अचीव्ह आणि चांगल्या क्वालिटीची आणि चांगल्या दर्जाची लोकांपर्यंत देऊ शकणार नाही. तर माझा दर्जाच चांगला नसेल. हं. रादर असा विचार करायचा, की माझं एक ब्रँडिंग आहे, माझं एक रेप्युटेशन आहे. लोकांचं माझ्यावर एक ट्रस्ट आहे आणि ते कंटिन्यू होणं फार गरजेचं आहे. म्हणजे आय एम व्हेरी सेल्फिश मे बी अ रॉंग वर्ड, बट व्हेरी, व्हेरी गोल ओरिएंटेड, की माझा जो लाँग टर्म गोल आहे, तो हा आहे, की माझा ट्रस्ट तो कधीच थोडा सुद्धा 1% ने सुद्धा कमी होता कामा नये. आणि तो असाच 20 वर्ष, 25 वर्ष आणि या बेसिसवर बिल्ड होत जातो. आणि मग एकदा तुमचा ट्रस्ट बिल्ड झाला, तर आज मला बिझनेसमध्ये कुठेही, कुठल्याही प्रकारचं प्रमोशन किंवा काहीही करावं लागत नाही. सगळ्या माउथ पब्लिसिटीच्या बेसिसवर बिझनेस होतो. पण म्हणून 1 बिल्डिंग झाली, 2 बिल्डिंग झाली, आता टोटल 5 बिल्डिंग आहेत. तर लगेच 15 व्हायला पाहिजेत, 25 व्हायला पाहिजेत, याची मला घाई नाही आहे. सो म्हटलं ना, वन स्टेप ॲट अ टाईम. पहिले हे सस्टेनेबल बनवणं गरजेचं आहे. म्हणजे घाईनी मला खूप मोठा माणूस बनायचा आहे. नशिबात असेल तर आपोआप बनेल. पण आज मला त्याची घाई नाहीये. कारण मला शांतपणे आणि दॅट्स माय लास्ट पॉइंट. आय नो मी 3 पॉइंट सांगितले, पण लास्ट पॉइंट शांतपणे झोप येणं फार गरजेचं आहे. दिवसाच्या शेवटी अगदी बरोबर. शांत झोप असणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी खूप मेजर ड्रीम्स जरी असल्या ना, तरी त्याला वन ॲट अ टाईम जरी तुम्ही एक प्रॉब्लेम ॲट अ टाईम सॉल्व्ह करत गेलात, तेवढंच फोकस ठेवला, तुम्हाला शांत झोप लागते रात्री आणि तुम्ही तुमच्या गोलपर्यंत जात राहता. कारण बरोबर. अनफॉर्च्युनेटली असं आहे ना, की ज्या दिवशी तुम्ही ते अचीव्ह करता, त्या दिवशी तुम्हाला वाटतं आता काहीच राहिलं नाही. मग नवीन काहीतरी हं. पाहिजे. तर ती सुद्धा ना गोल अचीव्ह करणे सुद्धा एक एक ग्रीडचाच एक भाग आहे. म्हणजे ओव्हर अॅम्बिशियस असणं तसं पण आहे. तर कुठेतरी आपल्याला तो आळा पण घालणं गरजेचं आहे. नक्कीच मला वाटतं आपले जे ऑडियन्स आहे ते पण याच्यातून हे शिकू शकतील, की प्रत्येकाला खूप काही अचीव्ह करायचं असतं. खूप सारे गोल्स असतात. बट ॲज यू राइटली मेन्शन, की वन स्टेप ॲट अ टाईम. एका वेळेस एक गोष्ट कंप्लीट कर, ती पूर्ण करा अँड देन यू गो ऑन टू द नेक्स्ट पार्ट. तर मला असं वाटतं, की बरेच जण आहेत जे ज्यांना करायचं खूप काही आहे, पण कुठेच सुरू करत नाहीयेत ते किंवा त्यांचं व्हिजन आहे जसं तुम्ही म्हटलात, पण एक्झिक्युशन होत नाहीये त्यांच्याकडनं. तर त्यांना हा पॉइंट नक्कीच नोट करण्यासारखा आहे, की तुमचं व्हिजन असेल तरी एक्झिक्युशन इज समथिंग व्हॉट मॅटर्स अँड हाऊ यू एक्झिक्यूट इट. म्हणजे एक एक वेळेस एक गोष्ट करा तुम्ही. असं नाही की सगळ्याच गोष्टी एकसाथ करायला लागलात. बरोबर. सो दिस इज अ रिअली ग्रेट पॉइंट. तर सर आता आपण जसं तुमच्या जर्नीमध्ये आपण जपानला तुम्ही आलात. जसं एक कल्चरल शिफ्ट खूप तुम्हाला जाणवला असेल, की मुंबई किंवा पुण्यात आपला एक होल्ड असतो कल्चरचा. त्यातून अगदीच तुम्ही जपानमध्ये आलात. तिथे जॅपनीज कल्चर हे किंबहुना खूप हार्ड आहे, तसं म्हटलं तर, की एकदम डिसिप्लिन्ड आहे. एकदम त्यांना गोष्टी त्यांच्या हिशोबाने व्यवस्थित लागतात. तर तुमचा हा चेंज कसा होता? तुम्हाला ती प्रोसेस कशी होती तुमची इकडे अडॅप्ट करण्यासाठी जपानमध्ये? तर सगळ्यात पहिलं कसं होतं मोटिव्हेशन एकदम सिंपल होतं, पैसे हवेत. राइट? काहीतरी कमवायचं आहे आणि आत्ता बाहेर गेल्यावर आपल्याला चांगलं कमवता येईल आणि माझे लिमिटेशन्स म्हणा, माझे वीकनेसेस म्हणा किंवा स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेस दोन्हीचा मला एक चांगला अंदाज होता त्यावेळेला सुद्धा, की मी तिथे अमेरिका आणि अमेरिकेला किंवा यूकेमध्ये वगैरे पण जाणे इतका मे बी सुसज्ज नसेन और कसं. पण मला लँग्वेजचा एक तर आवड होती. जॅपनीज लँग्वेजची पण आवड होती आणि सिंपल कारण होतं खरं, की ₹300 मध्ये त्यावेळेला वार्षिक म्हणजे आमची फी होती फक्त ₹300 जॅपनीज शिकायला. तर ही सगळ्यात स्वस्त म्हणून आपण एक लँग्वेज शिकावी. मग त्यातली सुद्धा बऱ्याच लँग्वेज होत्या रशियन, जर्मन आणि हे. पण जपानी मला अट्रॅक्टिव्ह जास्ती वाटायची आणि जपानचं मला पहिल्यापासून मी इलेक्ट्रॉनिक्समधनं ग्रॅज्युएशन केलं. सो त्यामुळे मला हे पण त्याचा नेहमी ना आपण बघायचो Sony, Panasonic आणि या सगळ्या कंपन्या ज्या आहेत, त्या सगळ्या जपान आणि मग म्हणजे गाड्या पण आपल्याकडे Suzuki त्या काळात होती. तर Suzuki Honda त्यामुळे आणि Kawasaki पण. सो त्यामुळे हे वाटायचं की आपण जपानला का नाही जायला हरकत नाहीये. सो तो एक कल होता. सो कल आणि इंटरेस्ट आणि त्या सगळ्याच गोष्टी ज्या होत्या त्या पहिल्यापासून तिकडे जायच्या होत्याच. सो लँग्वेज पण मी लवकर शिकलो आणि मला कल्चरही चांगला वाटायला लागलं. कारण किती नाही म्हटलं तरी तर बरंच साम्य आहे. म्हणजे आपण जर विचार केला ना, तर ओके. बऱ्याच गोष्टी साम्य आहेत. अ, अ, म्हणजे समान आहेत आपल्यात. त्यामुळे मला तो अडॅप्ट करायला खूप अवघड नाही गेलं. हां, त्यावेळेला मी अगदी खूप नॉन-व्हेज अगदी हेवी खायचो अशातला भाग नाहीये. पण किंवा
बऱ्याच गोष्टी त्यांच्या लगेच आपल्याला मला म्हणजे मी अल्कोहल आणि या सगळ्या गोष्टी पण त्यावेळेला काहीच घेत नव्हतो. आणि हं. सो हे अडॅप्ट करायला मला सुरुवातीला असं वाटलं, की बापरे! आपल्याला कसं काय होईल? पण तुमचा गोल म्हटला ना, की तुमचा गोल क्लिअर होता. सो आणि इकडे राहायचं आणि आवड होती. लँग्वेज पण येतीये. तितकी स्ट्राँग नव्हती, पण येत होती. तर त्या ह्याच्यात आणि त्यावेळेला परिस्थितीच्या ला जर आपण म्हणजे त्याची तुलना केली, तर जपानमध्ये ऑब्व्हियसलीच मला प्रॉस्पेक्ट्स चांगले दिसत होते. अर्थात सुरुवातीला आलो तेव्हा हालाकीची परिस्थिती होती. म्हणजे अक्षरशः खायचे वांदे असायचे आणि आम्ही 2 मराठी फॅमिली आम्ही एका घरात राहायचो. अच्छा. हां. ओके. सो जपानमध्ये सुद्धा. म्हणजे तेव्हा मला असं पहिले 1 वर्ष जाणवलं, अरे माझ्या त्या परिस्थितीत आणि या परिस्थितीत काहीच फरक नाही. पण मी एक फॉरेन कंट्रीमध्ये आलोय आणि ₹5,000-10,000 का होईना जर मी सेव्हिंग केलं तरी सुद्धा त्यावेळेला मोठं वाटायचं. सो अशाने सुरुवात झाली हळू आणि मला असं वाटतं 2006-7 सालापर्यंत बरंच स्ट्रगल चालू होतं. मग ग्रॅज्युअली इकडे-तिकडे, इकडे-तिकडे हात-पाय मारत गोष्टी घडत गेल्या. पण कल्चर ते जे आहे ना, जपानी लोकं फार हं. मनाने आणि ओव्हरऑलच वागणुकीने फार चांगली लोकं आहेत, फार भली. म्हणजे आज 25 वर्ष झाली मला. पण तरीसुद्धा मला कुठेही जपानबद्दल असं वाटत नाही, की मी काय केलं, मी का जपानला आलो आणि मला आवडत नाहीत ही लोकं. लोकं आणि देश. मला अतिशय प्रेम आहे. मी जपानमधल्या 47 मधल्या पूर्ण सगळ्या प्रिफेक्चर्स सगळं फिरलोय आणि मला अजूनही जपान बघायला आवडतं आणि मला जपानी लोकांशी गप्पा मारायला आणि त्यांच्याशी मैत्री करायला खूप आवडतं. म्हणजे खूप चांगली लोकं आहेत. त्यामुळे काय झालं ना, ते पण एक्सेप्टेबल होते. म्हणजे हं. इन्क्लुसिव्ह होते ही लोकं, फार इन्क्लुसिव्ह आहेत. राइट. त्यांनी पण खूप चांगल्या पद्धतीने इन्क्लूड केलं आम्हाला. त्यामुळे असे खूप थोडेफार प्लस मायनस तुम्ही आपण म्हणतो ना, एक सटल लेव्हलवर थोडंसं कधी-कधी तुम्हाला जाणवतं, की आपण फॉरेनर आहे म्हणून थोडीशी वेगळी वागणूक त्यांनी अशी सटली दिलेली असते. आपल्याला काय असं स्पेसिफिक सांगत नाहीत, पण देतात. पण तेवढा तो भाग मला असं वाटतं तो आपल्या देशामध्ये पण घडतोच, किती नाही म्हटलं तरी. सो तेवढा भाग आहे, पण अदरवाईज तो कल्चर अडॅप्ट करायला फार काही अवघड नाही गेला. ओके. तसं आता माझेही बरेच मित्र आहेत जे यूएसमध्ये आहेत, युरोपमध्ये आहेत. तर त्यांच्याकडनं मी ऐकत असतो, की त्यांचे बरेच असे इन्सिडेंट्स होतात जिथे थोडं त्यांना रेसिझम फेस करायला लागतं. बिकॉज ऑफ कलर, बिकॉज ऑफ एथनिसिटी आणि वगैरे. तर असं जपानमध्ये तुम्हाला कधी जाणवून आलं का? की एकदम त्यांनी तुमच्यासोबत असं रेसिझम केलं आहे किंवा तुम्हाला तिथे त्या गोष्टीचा खूप त्रास झाला आहे? हां. हां, म्हणजे म्हटलं ना, की सटल लेव्हलवर असतं. हां, ओके. एक असं स्पेसिफिकली नाही. एखाद दुसरे केसेस मी ऐकलेत, पण खूप नाही. तितकं रेसिझम असं स्ट्राँग आहे असं मला वाटत नाही. पण तेवढं बेसिक रेसिझम आहे ना, हं, हं, हं. गौरव आपण जर विचार केला, सपोज मी महाराष्ट्रात आहे, मी मराठी माणूस आहे आणि नेपाळी माणूस माझ्याकडे आला कामाला व्हर्सेस मराठी लोकं, तर मी नॅचरली मराठी माणसाकडे जाईन. एक नेचरच बनतो माझा. की प्रेफरन्स अरे माझी लँग्वेज बोलणारा माणूस आणि माझा माणूस मला तो समजून घेतो. त्याला माझं कल्चर पण माहिती आहे आणि अचानक एक नेपाळी आला, तर आपण हा विचार करतो. हो. मग अगदी साउथ इंडियन कोणी तमिळ माणूस आला, तर आपणही हा विचार करतो थोडाफार फरकाने. आपल्याला दाखवायचं नसतं, आपल्याला तसं खूप वाटत नसतं, कारण शेवटी आपण भारतीयच आहोत, आपण माणूसच आहोत. पण तरी सटल लेव्हलवर हा होतच असतो. पण वरनं असं वगैरे असं फार क्वचित मी ऐकल्यात आहे. मला स्वतःला कधीच असा अनुभव नाही आला. हां, एखाद दुसऱ्या गोष्टीमध्ये असं असतं, की इकडे घरं मिळायला. तुम्ही जर घर घ्यायला गेलात, तर फॉरेनर म्हणून तुम्हाला घर मिळायला खूप अवघड असतं. आणि तोच माझा ट्रिगर पॉइंट होता, की मला रिअल इस्टेट सुरू करायचं होतं. तेच यासाठी, की भारतीय लोकांना उद्या जाऊन घरं मिळायला प्रॉब्लेम येऊ नये. ह्यासाठी म्हणून आम्ही त्याची खरी सुरुवात तेव्हाच झाली होती ॲक्चुअली आणि तिथूनच झाली आणि तीच मला माझ्यासाठी एक बिझनेस अपॉर्च्युनिटी बनली. ओके. जर आता तुम्ही म्हणजे त्या पॉइंटला आणलंच आहात, तर मला ते नक्की विचारायला आवडेल, की ती सुरुवात कशी होती? पण त्याच्या आधी मला हे पण जाणून घ्यायला आवडेल, की मला हे माहिती आहे तुमचा अजून एक बिझनेस होता त्याच्या आधी आणि खूप हार्डशिप्समधनं तुम्ही त्यातून बाहेर पडलात आणि मग नंतर रिअल इस्टेटमध्ये वापस आलात. तर ते जे ती जी जर्नी होती ना, ती नक्की मला आवडेल जाणून घ्यायला. ओके. सो त्या जर्नीमध्ये ना खरं म्हणजे मी त्यावेळेला बराच म्हणतात ना जोश जास्ती आणि होश कमी असा होतो, की फिअर नाही वाटायची कुठल्याच गोष्टीची.
आणि मला तेव्हा त्याच्यानंतर या अनुभवानंतर लक्षात आलं, की फिअर सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट असते. मग कुठेतरी आपल्याला ब्रेक्स लावता आले पाहिजेत. मी बरोबर. आता आता जेव्हा 10-12 वर्ष मागे वळून बघतो, तर मला असं वाटतं, की काय वेडा होतो मी. कारण त्यावेळेला माझ्या डोक्यात फक्त एवढंच होतं, की मला काहीतरी नवीन करायचं आहे. सो मी ट्रान्सलेशनची कंपनी सुरू केली होती. ती चांगली चालत होती. मग मग हं. मी त्यातनं शिफ्ट करायचं ठरवलं आणि मग 2009 साली मी रेस्टॉरंट पहिलं उघडलं आणि 2011 साली माझं स्वप्न होतं, की लगेच 2 वर्षात, की आता मला रोप्पोंगी म्हणून जे टोक्योमध्ये एकदम मिड टाउन एरिया आहे. तर त्यात मेन चौकात माझं रेस्टॉरंट असावं. हे स्वप्न होतं. त्यामुळे जोश जास्ती होता. पण बाकी मी जास्ती विचार केला नाही. नाही, नाही उघडायचं. आणि त्यात मी म्हणतात ना, की नेव्हर पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट आणि माझ्याकडनं ती गोष्ट घडली. आणि त्यावेळेला नेमकं टाईम अनफॉर्च्युनेट होता. म्हणजे मी 1 फेब्रुवारी 2011 साली ते रेस्टॉरंट सुरू केलं आणि 11 मार्च 41 दिवसानंतर और 40 दिवसानंतरच ॲक्चुअली तो मोठा मेगा अर्थक्वेक भूकंप झाला आणि त्सुनामी आली. सुनामी आली. राइट. त्याच्यामध्ये मला जे आर्थिक नुकसान झालं त्यानंतर, की ते मी घसरत गेलो आणि अक्षरशः अशी वेळ होती, की अ, रस्त्यावर म्हणतो ना आपण, तशी परिस्थिती होती. म्हणजे खायला-प्यायला सुद्धा पैसे नव्हते आणि मला अश्विनी माझी बायको आणि माझ्या मुलांना शौनक शैलीला सगळ्यांना भारतात पाठवावं लागलं होतं आणि मी एका मित्राच्या घरात एक केरळी मित्र होता माझा. त्याच्या त्याच्या रूममध्ये मी अ, त्याच्याकडेच म्हणजे पोटभाडे करू म्हणून एका छोट्या खोलीत राहत होतो आणि तसं 1 वर्ष जवळ-जवळ काढलं मी. 8-9 महिने आणि ते सगळं मला घरदार विकावं लागलं आणि खूप अवघड गेलं. कारण ती घाई पण होती म्हणजे मला असं वाटलं, की मी सगळं नीट करू शकतो आणि हं. मला एका सीनियर खूप चांगली गोष्ट सांगितली होती त्यावेळेला, की "राहुल, एंटरप्रेन्योरचा एक मोठा प्रॉब्लेम बऱ्याचदा असतो, की त्यांना हे कळत नाही कुठे थांबायचं." आणि माझ्याबरोबर तेच झालं. मला असं वाटायचं, की नाही हा महिना गेला ना, पुढच्या महिन्यापासून सगळं नीट होईल. आणि मी तरीसुद्धा त्याच्यात पैसे ओतत गेलो, रेस्टॉरंट्स कंटिन्यू करण्यात. मग शेवटी 2013 साली मी त्यातनं हात काढून घेतला. आणि मग मी एक ब्रेक पण घेतला. आणि मी म्हटलं, "मला आता कळत नाही काय करायला पाहिजे." पण माझी जी कंपनी होती त्यावेळेला, मी ज्या कंपनीमध्ये काम करत होतो, पोलारिस वॉज अ ग्रेट कंपनी. खूप म्हणजे मी त्या कंपनीचे उपकार माझ्यावर खूप मोठे आहेत. म्हणजे त्या कंपनीने सुद्धा मला आर्थिक मदत केली त्यावेळेला आणि माझं काम त्यावेळेला फार चांगलं चालू होतं. सो बिझनेस वाईज म्हणजे कंपनीचा काम वाईज माझं खूप चांगलं माझी ग्रोथ पण चांगली झाली त्याच काळात नेमकं. म्हणजे इथे पर्सनल लेव्हलवर असं होत असताना, बिझनेस साइडला माझी ग्रोथ खूप चांगली झाली आणि त्या ग्रोथमुळे पण मला एक कॉन्फिडन्स आला आणि मग त्याच वेळेला मी अ, एक काय म्हणतात त्याला बिझनेस नेटवर्किंग इन्स्टिट्यूट आहे इथे. तर ती जॉइन केली अच्छा. BSF आणि मग त्यावेळात माझी ओळख झाली बऱ्याच लोकांशी आणि बिझनेस ओनर्सशी आणि आणि त्यात त्यात एक एक रिअल रिअल इस्टेटचा इस्टेटचा माझा माझा जो जो गुरु गुरु आहे, आहे, तो तो मला मला भेटला भेटला आणि आणि मग मग त्याने त्याने सांगितलं सांगितलं, एक "एक सुरुवात सुरुवात करून करून तो तर बघ. बघ." एक एक वेंडिंग वेंडिंग मशीन मशीन होतं, होतं. त्याच्यापासून त्याच्यापासून सुरुवात सुरुवात झाली झाली 2014 15 2014-15 साली. साली 14च्या 14च्या एंडला एंडला ॲक्चुअली. ॲक्चुअली आणि दॅट्स हाऊ इट ऑल स्टार्टेड. सो तशी ती जर्नी आहे आणि मग मग मी रिअल इस्टेटमध्ये पदार्पण केलं. पण सर हे खूपच म्हणजे इन्स्पिरेशन आहे, की तुम्ही एक डाउन फेज बघितला होता तुमच्या आयुष्यातला जेव्हा तुम्ही लहान होतात, बालपणात, करेक्ट. की जेव्हा अगदीच तुम्हाला म्हणजे स्वतःला सेल्स करून तुम्ही पैसे कमावून घरी आणायच्यात आणि त्यानंतर जपानला जाऊन सगळी परिस्थिती सुधारल्यानंतर वापस एक पुन्हा डाउनफॉल बघितलात. तर असं तुम्हाला साम्य वाटतंय का, की आधी आपण ती गोष्ट एक्सपिरियन्स केल्यामुळे यावेळेस खूप सोपं गेलं आपल्याला त्या वेव्हजमधनं जाताना. कारण ती एक पण जीवनाची खूप आता मोठी लाट होती. हां. आता बघितल्यावर असं वाटतं सोपं गेलं, पण त्यावेळेला खूपच अवघड जात होतं ते. एक-एक दिवस काढायचा म्हणजे. पण तू अगदी फार चांगला गौरव फार चांगला पॉइंट मांडलास, की ॲक्चुअली ना मला पण हे नेहमी त्यावेळेला पण जाणवलं, की मी त्या परिस्थितीतनंच आलेलो असल्यामुळे मला ते मिस करायला खूप अवघड नाही गेलं, त्या मानाने. कारण मी ती परिस्थिती बघितली, मी त्या परिस्थितीत राहिलो होतो. कौतुक मला खरं म्हणजे अश्विनीचं वाटतं. कारण ती तशा परिस्थितीतनं न आलेली आणि तिने मला त्या काळीच एक्सेप्ट केलं म्हणजे विचार कर 16व्या वर्षी जेव्हा तू 11वीत अगदी जस्ट आता माझी मुलगी 11वी पास झाली तेव्हा मला असं जाणवलं, की एवढूसाच होतो मी. जेव्हा माझी आणि अश्विनीची भेट झाली आणि त्यावेळेला मला तिने म्हणजे मी अक्षरशः गंजलेली लेडीज सायकल 40 वर्षापूर्वीची बाबांनी आमच्याकडे बापटांकडे पारंपरिक
ज्यांनी वापरलेली सायकल होती ना, ती सायकल दिली होती हातात आणि ती सायकल घेऊन कसं-बसं मी जायचो. मला लाज वाटायची कॉलेजला नेताना सुद्धा ती सायकल. सो मी लांब कुठेतरी पार्किंग करून जायचो. पण त्या परिस्थितीत सुद्धा तिने मला एक्सेप्ट केलं आणि शी हॅज बीन माय बॅकबोन थ्रू आउट. पण तिने ते एक्सेप्ट करून आणि तिने ह्या अशा गोष्टी कधीच बघितल्या नव्हत्या. शी केम फ्रॉम अ व्हेरी वेल टू डू बॅकग्राऊंड आणि तरीसुद्धा तिने हे सगळं एक्सेप्ट केलं आणि तिची जी स्ट्रेंथ होती ना, ती इनफॅक्ट मला असं वाटलं बऱ्याच वेळेला जेव्हा मी हताश व्हायचो ना, काहीच उरलं नाही आणि काहीच करायचं नाही, आता काय करावं? त्यावेळेला तिने जी साथ दिली ती खूपच म्हणजे तिच्याच जोरावर मी आहे. आणि दुसरं म्हणजे माझे मित्र. म्हणजे मी म्हटलं ना, माझी फ्रेंडशिप सर्कल इतकं तगडं होतं, की मला आर्थिक राइट. मला अजून आठवतं 13 साली मला जेव्हा हे डिफॉल्ट झालो मी, सगळीकडनं डिफॉल्ट झालो. ना क्रेडिट कार्डचे पैसे भरू शकलो, ना कशाचे. सगळीकडे म्हणजे ब्लॅकलिस्ट झालो होतो. आणि बँकांनाही पैसे द्यायचे होते. त्यावेळेला माझे मित्र सगळे ते म्हणतात ना, की अ, वाईट दिवसांमध्ये मित्र कामाला येत नाहीत. अजिबात नाही. माझ्या बाबतीत एक्झॅक्टली उलटं घडलंय. माझ्या वेळेला माझे बरेचसे मित्र आय थिंक मी अजूनही मला व्यवस्थित आकडा लक्षात आहे. 28 लोकं होती. त्या 28 लोकांनी मला अमेझिंग लेव्हलवर आर्थिक मदत केली आहे आणि अनबिलिव्हेबल म्हणजे मी आजही त्यांचा ऋणी आहे. म्हणजे एक अश्विनी आणि माझे आई-बाबा आणि प्लस माझे मित्र. मित्र. त्यांच्या जोरावर मी आज जे काय आहे ते मी आज म्हणजे आय ओव्ह माय एव्हरीथिंग टू दोज फ्रेंड्स ज्यांनी मला त्या काळात मदत केली. नाही, खरं आहे. म्हणजे अशा वेळेस मित्र आणि परिवार हे 2च गोष्टी असतात ज्याच्यावर आपण पुढचे पाऊल घेऊ शकतो आणि त्या स्थितीतून बाहेर पडू शकतो. पण तुम्ही सर मला आता हे जाणून घ्यायची फार उत्सुकता झाली आहे, की तुम्ही आणि मॅम अश्विनी मॅम कशा भेटलात? प्रोसेस म्हणजे अरे बेसिकली मी संस्कृत शिकायचो. सो एस-वाय-पी-बीजला होतो 11वी ला. सो संस्कृत मी ना 10वी पर्यंत मी आमची एक वेगळी शाळा होती बाबा. त्या शाळेला पण नाव नव्हतं. म्हणजे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल म्हणून शाळा होती. खूप छान होते आणि त्या शाळेमध्ये आम्हाला संस्कृत इंग्लिशमध्ये शिकवायचं आहे आणि आम्हाला मराठी विषय काही नव्हता. म्हणजे पुण्यातली माझ्या माहितीतली एकमेव शाळा असेल, की मी मराठी शिकलो नाही आम्ही कधी. अरे बापरे! हो. कारण नवीन शाळा होती. त्यामुळे मराठीचा ग्रँट मिळाला नव्हता. सो आम्हाला हिंदी 100 मार्काचं आणि संस्कृत 100 मार्काचं. संस्कृत. पण संस्कृत सुद्धा आम्ही इंग्लिशमध्ये शिकलो. सो त्यामुळे माझं असं युनिक हे झालं, की जेव्हा एस-पी कॉलेजला मी संस्कृतच घेतलं, तर मला मात्र तिकडे मराठी शिकवायचं आहे आणि हो. अ, मला एकट्याला म्हणून आणि असे ठराविकच खूपच कमी मुलं होती, जे संस्कृत इंग्लिशमधनं शिकले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी एक 7-8 लोकांसाठीचीच आमची एक वेगळी बॅच होती एस-पी कॉलेजमध्ये, की ज्यांना सेपरेटली इंग्लिशमधनं शिकवायचं आहे. तर त्या एका मैत्रिणीची मैत्रीण अश्विनी होती आणि तिथून आमची ओळख झाली 11वीत असताना आणि रेस्ट इज हिस्ट्री. म्हणजे मला असं वाटतं, की खूप स्ट्रगल्स जसे लोकांच्या आयुष्यात असतात ना किंवा याला घेऊन सुद्धा बरेच स्ट्रगल्स असतात. मी म्हणतो, की माझ्या केसमध्ये इतकं स्ट्रीमलाईन्ड होतं. मी घरी सांगितलं, तिने घरी सांगितलं, सगळ्यांनी ओके सांगितलं, लग्न झालं पण आमचं. म्हणजे फक्त 21 वर्षाचे होईपर्यंत दोन्ही घरं वाट बघत होती. 21 वर्षाचं झालो आणि लग्न झालं. दॅट्स ऑल. काही कुठेही कसल्याही प्रकारचे अप्स एंड डाउन्स नाहीत या बाबतीत. त्यामुळे त्याच्यामध्ये काही प्रोसेसच झाली नाही, की इतकं सिंपल होईल मला कधीच वाटलं नव्हतं. बिकॉज मला अजून आठवतं माझी आई खूप स्ट्रिक्ट होती. ती म्हणायची, "वेणी घातली नसेल तर मुलगी मला चालणार नाही आणि जीन्स घातली असेल तर अशी पण मुलगी मला चालणार नाही." आणि अश्विनी जेव्हा घरी आली तर ती जीन्स घालून बॉबकटमध्ये आली होती सगळ्यात पहिल्यांदा आणि आई फर्स्ट याच्यातच म्हटले, की "आय एम ओके. मला काही प्रॉब्लेम नाही." आणि त्यावेळेला माझ्या म्हणजे आईतला जो परिवर्तन म्हणतो ना, की खूप हं. तुटली आई माझी. सो त्यामुळे सगळ्या गोष्टीला मी खूप घाबरून असायचो. पण चांगलं आहे म्हणजे तिने मला खूपच म्हणजे तिने जे काही मला फाईट करायला शिकवलं ॲक्चुअली. म्हणजे मी तिला नेहमी शेरनी म्हणतो. बिकॉज तिने आमच्या घरच्या परिस्थितीमध्ये जी काही फाईट केली आहे. म्हणजे हं. शी हॅज बीन अ सिंगल मदर इनिशियली अँड देन शी गॉट रिमॅरिड. त्यानंतर माझं आडनाव ॲक्चुअली बापट झालं. सो माझा जन्म पण ओके. कंप्लीटली माझं नाव वेगळं होतं. अ, आणि पण तिने जो स्ट्रगल केला आणि तो खूप म्हणजे ग्रेट आहे आणि त्यामुळे ना ती त्याच वेळेला भीती असायची म्हणून ती स्ट्रिक्ट पण तितकीच होती. पण मग ह्या अशा गोष्टींमध्ये मला एकदम पहिल्यांदा घरी सांगायचं कसं, आता काय होणार माझं, काय खरं नाहीये. सांगितल्या क्षणी तो आईतला बदल मी बघितला आणि मी आय वॉज लाइक वॉव! मला अजून आठवतं आईने सांगितलं होतं,
आईला फेल झालेलं कधीच आवडत नव्हतं. फेल नाही झालं पाहिजे. 90च्या खाली मार्क आले तर काही खरं नाही तुझं. आणि ती भीती होती. आणि मला अजून आठवतं सेकंड इयरला मी फिजिक्समध्ये फेल झालो. मला घरीच जाता येत नव्हतं. आणि मी म्हटलं, "मी आज संपलोय म्हणजे माझं काही खरं नाही आता." आणि मी फेल कसं काय झालो? मला पण विश्वास नव्हता बसला. आणि घरी गेलो आणि आई म्हटली, "इट्स ओके. इट हॅपन्स." म्हटलं, "काय?" अँड त्याचे आईनी जो स्ट्रिक्टनेस दाखवला होता तो ॲक्चुअली त्याची वेळ आली. शी वॉज अ कंप्लीटली डिफरंट पर्सन ऑलटुगेदर. आणि सो ते आमच्या घरामध्ये खूपच भारी आहे. म्हणजे मला माझ्या घरातली आईचा आणि नंतर बाबांचा सुद्धा जो सपोर्ट आहे ना, तो खूप ग्रेट आहे. माझे बाबा तर इतके शांत आहेत आणि ते ज्या पद्धतीने आमच्या घरात ते सगळ्यात लाडके आहेत. म्हणजे आमच्या माझ्या पोरांचे पण माझे बाबा सगळ्यात लाडके. सग आणि मित्रांमध्ये पण सगळ्यात ते जास्ती लाडके असतात. बिकॉज ते द वे ही अपिअर्स ना, तर ते सगळ्या प्रॉब्लेम्सला इतकं शांतपणे सामोरे जातात ना, की इट इज ग्रेट. म्हणजे आम्ही असं नेहमी म्हणतो, की हळू-हळू आपल्याला बाबांसारखं बनायला पाहिजे. म्हणजे माझी पोरं पण मला सांगतात, की एक दिवशी आम्हाला बाबांसारखं बनायचं आहे. बरोबर आहे. पण मला आता म्हणजे हे पण असं जाणवतं, की कदाचित तुम्ही लहानपणापासून ह्या गोष्टी बघत गेल्यात. त्यामुळे जेव्हा 2011 ते 13 जो तुमचा एक आपण डार्क फेज म्हणू किंवा लो फेज म्हणू, तर तेव्हा तुम्हाला त्यांनी त्या गोष्टींनी पण खूप हेल्प केलं असेल. जसं तुम्ही म्हटलात, की तुमचे बाबा एकदम शांतपणे गोष्टींना सामोरे जायचे. हो. तर तसं तुम्हाला ते ते पण खूप जास्त हेल्पफुल झालं असेल तेव्हा. ते फक्त एवढंच म्हणायचं, "राहुल, हे तू धंदे जे काय करतोस त्याचा मला कल्पना पण नाही." बिकॉज ते अ, बघ आमच्याकडे असं आहे, बाबा 10वी शिकलेत माझे. माझी आई ग्रॅज्युएट झाली आहे. माझी बहीण 12वी शिकली आहे. हां. आणि माझी बायको मास्टर्स. हां. आणि मी कसाबसा बॅचलर झालो. सो आमच्याकडे बेसिक ना अ, शिक्षणाचा जो फाउंडेशन आहे, इतका काही खूप स्ट्राँग नव्हता. 10वी 12वी आणि कसंबसं बॅचलर. त्यामुळे अ, पण अनुभव माझ्या बाबांकडचा जो होता आणि आईचा पण त्यांनी जे आम्हाला ज्या काही प्रिन्सिपल्स म्हणा, व्हॅल्यूज म्हणा, त्या ज्या शिकवल्या ना, की त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. आणि अशा या परिस्थितीत सुद्धा बाबा मला नेहमी म्हणायचे, "तू काय हे करतोस? मला त्यातलं एक कण पण कळत नाही." कारण त्यांनी असं कुठेच काहीच असं बिझनेससाठी वगैरे अशी काही धावपळ किंवा हातपाय मारले नाहीत कधी. जे काही हं. सिंपल आलं तेवढं करत गेले. त्यामुळे म्हटलं ना, आमची परिस्थिती अशी होती, की मा मासिक इन्कम आमचं फक्त ₹2000 होतं. 2000 सुद्धा खूप चांगल्या वेळेला झालं. कारण टायपिंगचं जेव्हा चांगलं चाललं तेव्हा आणि राइट टायपिंग ते एकदम त्या काळातच बरोबर. कॉम्प्युटर आले आणि टायपिंग संपलंच होतं. त्यामुळे आपली संपलं. परिस्थिती अशी आली होती, की आता कमवणार कसं? कमवायचं कसं? घरात पैसे येणार कसे? हं. त्यामुळे बाबा माझे नेहमी सांगायचे, की "हे सगळे जे काही कारभार तुझे चालू असतात ते मला कळत नाहीत. पण एकच आहे, शांत डोकं ठेव. सगळ्या गोष्टींना सोल्युशन मिळतं." आणि मी बाबांना म्हणायचं, "असलं काही नसतं. असलं काही नसतं. मला काही ना काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे." वेल कालांतरानंतर माझ्या पण हे लक्षात आलं, की कुठलाही प्रॉब्लेम इतका मोठा नसतो. तो फक्त आपल्या डोक्यात आपण त्याला मोठा करतो. आणि तो बरोबर. मला खूपच फायदा झाला. म्हणजे बाबांचा आधार आमच्यासाठी सगळ्यांसाठीच खूप मोठा आहे. माझी आई लढायला मला खूप शिकवते. म्हणजे आजही तिला सगळ्या गोष्टीमध्ये आता मध्ये तिला बराच मोठा आजार झाला जेव्हा जपानला होती. आणि म्हणजे तिला म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं, की 48 तासाच्या वर जास्ती जगणार नाही ती आता इथे आणि जपानमध्ये. हो. आणि त्यानंतर ते म्हटले, "काही नाही, काही नाही. मी सगळं बरोबर करते आणि मी बरोबर जाईन भारतामध्ये व्यवस्थित." आणि ती गेली. म्हणजे 3 आठवड्यात 3-4 आठवड्यात आम्हाला हे झालं. पण म्हणजे शी इज अ ग्रेट फायटर. म्हणजे तो जो आमच्याकडे बॅलन्स आहे ना बेसिकली आईचा ॲक्सेलरेटर आणि बाबांचा ब्रेक. दॅट्स अ व्हेरी नाईस कॉम्बिनेशन जे आमच्या बॅकग्राऊंडमध्ये गाडीला एक चांगल्या स्पीडमध्ये आणि कंट्रोल्ड आमच्या घराची गाडी मध्ये. जो बरोबर. कंट्रोल आहे ना, तो खूप चांगला राहिला कायम. त्याची साथ आम्हाला ओव्हरऑल बॅकग्राऊंडमध्ये असल्यामुळे ती कायमच मिळत गेली. बट खरंच म्हणजे त्या स्ट्रगलला मागे वळून बघताना आपल्याला असं वाटतं, की खूप चांगले दिवस होते. तेही चांगले दिवस होते असं हो. कंपॅरेटिव्हली. ॲब्सोल्युटली. कारण तेव्हा ज्या तर त्या आता काळात जे मित्र बनले ना, ते आजही आहेत. म्हणजे मला अ, मैत्री या ॲस्पेक्टवर मी नेहमी हा विचार करतो, की मला मित्र जपायला फार आवडतं आणि पहिल्यापासून आहे. बरोबर. त्यांच्याशी जमलोय त्यांच्याशी मी कायमच कनेक्टेड असतो आणि आय विल नॉट लीव्ह देम. आणि मी म्हणजे आजही मी बिझनेस करतो तेव्हा सुद्धा मी हे म्हणतो, की आय एम नॉट द राइट बिझनेसमॅन. इफ यू हॅव टू सी इट ॲज अ बिझनेसमॅन बिकॉज
माझं एका माणसाशी रिलेशन नाही जमलं, तर मी त्याच्याशी बिझनेस पण नाही करत. माझं त्याच्याशी रिलेशन जमलंच पाहिजे. म्हणजे असं मी मी नाही करू शकत असं, की तो बिझनेस आहे म्हणून मी तेवढं राहू देत. नाही. मला तो माणूसच पटला पाहिजे. तो पटला नसेल तर मी त्याच्याशी कामच नाही करणार. नाहीच करू शकत. बरोबर आहे. नाही पण ते अगदीच बरोबर आहे. कारण जर माणूस पटला नाही आपल्याला त्याचं वागणूक, जरी आपण बिझनेस केला तर पुढे जाऊन आपल्याला त्याच्यात अडथळे येतीलच येतील. नक्कीच आहे. प्रत्येकाचे व्ह्यूज असतात. म्हणजे काही जणांचे तेही मला व्ह्यूज पटत नाहीत असं नाही. पण मला जमत नाही. म्हणजे मी म्हटलं ना तसं बरोबर. रिलेशनशिप आणि जपानमध्ये खूप म्हणजे या गोष्टीला महत्त्व देत आहे. खूप आहे. म्हणजे यावर लोकं नेहमी असं सांगतात. जपानी लोकं तुम्हाला नेहमी सांगतील, की अं, जोपर्यंत आमचं ट्रस्ट आणि रिलेशन बनत नाही, तोपर्यंत आम्ही बिझनेस करत नाही. आणि तीच गोष्ट आमच्यात पण यायला लागली ना हळू-हळू. आता तुम्ही या देशामध्ये राहून त्याही गोष्टी शिकताय. हं. हो. आणि त्याचा मी आज आज आता माझ्या बिझनेसमध्ये फायदा नेहमीच बघतो, की ट्रस्ट बरोबर. रिलेशनशिप आहेत, तर लोकांना हे माहिती आहे, की गेली 25 वर्ष मी इथे आहे. सो त्याचा त्याचा आज मी फायदाही कायमच बघतोच. बरोबर. बरोबर आहे. तर सर जसं तुम्ही म्हटलेलात, की तुम्ही तुमच्या रिअल इस्टेट गुरु यांना तुम्ही भेटलेलात एका नेटवर्किंग ग्रुप थ्रू. हां. तर मग मग तिकडनं ती रिअल इस्टेटची जर्नी चालू झाली आणि तुम्ही अगदीच वेंडिंग मशीनपासून चालू केलेलं. सो काय होतं म्हणजे वेंडिंग मशीन तुम्ही कॉलेजमध्ये प्लेस केली होती कुठल्या, की कुठल्या ऑफिसमध्ये प्लेस केली होती, कशी केली होती? आणि मग तिकडनं आज आय नो फॉर अ फॅक्ट की 90+ प्रॉपर्टीज आहेत तुमच्या आज जपानमध्ये. तर ही तर खूपच फॅन्टास्टिक जर्नी राहिली आहे. तर याच्यातही आय एम प्रिटी शुअर की अप्स एंड डाउन्स आलेच असतील त्याच्यानुसार. पण मग ती कशी होती जर्नी? आय वुड से अप्स एंड डाउन्स तर कुठल्याही बिझनेसमध्ये आणि जर्नीमध्ये आहेत. म्हणजे आणि पण यावेळेला फक्त मी एक गोष्ट शिकलो होतो, की रेस्टॉरंटमधला जो अनुभव होता ना, म्हणजे पहिल्यांदा मी धाडकरी पडलो होतो. ॲक्चुअली, की पडल्यानंतर म्हणजे इतका पडलो, की आता म्हणजे सावलीला सुद्धा आपल्या माझीच आहे ना, इतकं म्हणजे ताक सुद्धा फुंकून पिणे म्हणतात ना, त्यातला भाग आहे. बरोबर आहे. पहिल्यांदा आयुष्यात मी जपून गोष्टी करायला लागलो, की भीतीने. हं. पण अ, मला नेहमी असं वाटायचं, आता मी त्याच्यासाठी बनलो नाहीये का? तर अश्विनीने मला खूपच त्यावेळेला मदत केली, की "नाही, नाही राहुल तू करून बघ परत. असं काही नाहीये." आणि माझाही तो हे संपला नव्हता, की ती एनर्जी हे फक्त यायला मला वेळ लागला आणि बिझनेसमध्ये एकीकडे ना Polarisमध्ये त्या कंपनीमध्ये माझी जेव्हा ग्रोथ झाली, तेव्हा मला कॉन्फिडन्स आला, की मी अजूनही करू शकतोय म्हणजे. हं. तर त्यावेळेला 2014 साली मी मग एका BNI नावाच्या संस्थेत जायला लागलो. ती BNI आय थिंक भारतामध्ये पण आहे. बऱ्याच हो, जागी आहे. येस. ग्लोबल संस्था आहे. तर तिथे जायला लागलो तेव्हा मला माझा गुरु भेटला. म्हणजे तो गुरु नंतर झाला. आधी तो मित्र होता म्हणजे तिथला कलीग होता आणि त्या ह्याच्यातनं ट्रस्ट एक ऑलरेडी बिल्ड होतो ना तुमचा. एक 6 महिने तुम्ही एकत्र असता, तर तुम्हाला माहिती आहे हं. एकमेकाला भेटता तुम्ही. सो त्याने मला देणं आणि मी त्याला काही इंट्रोड्यूस करणं हे सोपं व्हायला लागलं. इट इट वॉज अ नाईस सिस्टम. तर त्यामुळे त्यांनी मला सांगितलं, "अरे, एक वेंडिंग मशीन आहे सायतामा म्हणून एक बाहेरचं प्रिफेक्चर आहे. जवळचंच आहे, टोक्योच्या बाहेर. हं, हं. तर तिथे एक वेंडिंग मशीन आहे. तर वेंडिंग मशीन विकायला तर तू तुझ्या नावावर करून घे." मी म्हटलं, "अरे, माझ्याकडे पैसे नाही आहेत." म्हटलं, "पैशाची काही गरज नाही. मी करतो." कारण तो कंपनीचा सीईओ होता. खूप मोठ्या कंपनीचा सीईओ होता. मग तो म्हटला, हं. "यार, तू 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 काळजी करू नकोस." म्हटलं, "मग मी करायला हरकत नाही. मी करून बघतो. बघ एवढंच बघ, की मी नुकसानात जात नाही. कारण मला आता बरोबर. त्यासाठी बाजी राहिली नाही." तो म्हटला, "चिंता करू नको." आणि तिथून सुरुवात झाली. आणि मग मी वेंडिंग मशीन नंतर एक रूम होती तिथेच. मग 1 रूम, 2 रूम असं तो घ्यायला त्यांनी मला मदत केली. आणि जेव्हा हे सगळं झालं स्टँड अलोन, तेव्हा त्यांनी सांगितलं, "आता तू मॅनेज कर." आणि मी मॅनेज करायला घेतलं आणि हं. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं, की भरपूर लफडी असतात त्यात. कारण द डिझाइन इज इन सच अ वे दॅट यू ओन्ली अर्न द प्रेसिपिटेट. म्हणजे तुम्हाला फक्त शेवटचा गाळ उरतो. राइट. बाकी सगळी मलाई जी आहे ती सगळी बाकीचे लोकं म्हणजे हा एजंट, तो एजंट, मधला हा माणूस सगळे कमावून जातात. शिवाय तुम्ही. हं. पण माझ्या गुरूंनी मला सांगितलं, की "मी तुला हेल्प करतो. डोंट वरी. बट यू हॅव टू आता नाऊ इट इज युअर ओन बिझनेस. यू हॅव टू टॅकल इट युअरसेल्फ." पण मग मग मी ठरवलं, की एक दिवशी मग मी एक हार्ड डिसिजन घेतलं, की मला करायचंय की नाही. दरवेळी मी हे नाही म्हणू शकत, की मी केलं आणि माझं नशीब खराब होतं. हं. मला पहिल्यांदा असं वाटलं रेस्टॉरंटच्या वेळेला, काय राहावं माझं नशीब खराब होतं. आय विश नशीब चांगला असायला पाहिजे होता. मग म्हटलं, "अरे लहानपणी पण मी जन्म घेतला तेव्हा सुद्धा नशीब खराबच होतं का?" तर असं होऊ शकत नाही. दरवेळी नशिबाला किती नाव ठेवणार? सो आपल्याला पण बरोबर. होणं गरजेचं आहे आणि ही आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. सो त्यावेळेला मी ह्या गोष्टीचा विचार केला,
की मला आता याच्यातनं सोल्युशन काढणं जमलं पाहिजे. आणि दॅट इज वेअर आय कम टू द माय इनिशियल थॉट ना, की सोल्युशन ओरिएंटेडनेस जेव्हा तुमच्याकडे यायला सुरुवात होते, की काही झालं तरी जुगाड. अल्टिमेटली आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. दरवेळी आपण आपल्या परिस्थितीला नावं ठेवून पळून गेलो ना, त्यामुळेच आपण सक्सेसफुल होत नाही. तर असं बरोबर. चालणार नाही. मग मी ठरवलं, की आय नीड टू फायर धीस पीपल. तर मी एक-एक करून ते मधल्या जे लेयर्स होते त्यांना फायर करत गेलो आणि स्वतः ते करायला घ्यायला सुरुवात केली. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं, की जोपर्यंत मी स्वतः शहाणा होत नाही, तोपर्यंत कुठल्याही बिझनेसमध्ये आणि मला माझा बिझनेस ए टू झेड इन डिटेल सगळा व्यवस्थित डिटेलमध्ये अगदी टू दी डेप्थ लेव्हल 0 पर्यंत सगळं कळलं पाहिजे. ते जेव्हा मला कळतं, तेव्हा मला हे कळतं, की मी ॲक्चुअल प्रॉफिट कुठून बनवतोय. आणि ते जेव्हा कळायला लागलं, मग हळू म्हणतात ना, की अक्कल यायला लागली आणि लक्षात यायला लागलं, की अच्छा असं केलं तर चालेल, असं केलं तर चालेल. आणि मग गोष्टी घडत गेल्या आपोआप. मग हे संपूर्णपणे ही साधारण 60-65 ज्या रूम्स होत्या माझ्या, त्या माझ्या तोपर्यंत चालू होत्या. नॅचरल अगदी स्टँडर्ड ह्याच्यामध्ये दर महिन्याला थोडेसे अप्स अँड डाउन्स येत होते. पण मग एक मोठा चेंज आला तेव्हा तो आला आय थिंक 2000 कोविडच्या वेळेला. कोविडचे संपत आला होता त्यावेळेला. त्यावेळेला माझी जॅपनीजची टीचर, माझी अगदी लाडकी टीचर आहे, मानसी शिरगुळकर. तर मानसीनी म्हणजे आय डोंट नो हाऊ आय डेअर्ड टू कॉल हर डायरेक्टली. कारण आमच्याकडे ना मानसी सेन्से म्हणतात. म्हणजे मानसी टीचर असंच हाक मारायची सवय. आपण मानसी मॅडम हां. आपण कधी नावाने बोलतो. बरोबर. पण तिच्याशी माझं एक रिलेशन खूपच वेगळं झालं. म्हणजे तिने मला सांगितलं, की "हे मला तू बिलकुल हे असं टीचर-विचर बोलवलेलं आवडणार नाही." सो दॅट्स वेअर आय जस्ट कॉल हर मानसी. तर मानसीने मला एक दिवशी फोन करून सांगितलं, की "राहुल तुला ना माझ्याकडे काही स्टुडंट्स आहेत. ते जपानला येऊ इच्छितात आणि तू बघ तुला काही त्यांना मदत करता येईल का?" आणि त्यावेळेला माझी शिंजुकूमधली जी बिल्डिंग होती म्हणजे टोकियोतल्या मेन मिडटाऊनमध्ये तिथेच हं, हं, हं. शाळा होती तिची जॅपनीज स्कूल. तिथेच येणार होते ते आणि त्यांना घर वगैरे पण हवं होतं. आणि मग मी मराठीच असल्यामुळे त्यांच्या आई-वडिलांशी बोललो. सो सगळ्यात पहिला होता वरद. सो वरदच्या आई-वडिलांशी बोललो आणि तो म्हटला, की त्याचे आई-वडील म्हटले, "अरे तू जरा मदत कर ना. फर्निचर आम्ही कसं आणणार? मग हे कसं करणार? मग ते कसं करणार?" मग माझ्या लक्षात आलं, की व्हॉट इफ आय गिव्ह देम अ स्टुडंट अकोमोडेशन? हं. राइट. ह्याला आणि मग त्यावेळेला माझ्या रूम्सचं भाडं जे होतं ते फार कमी मिळायचं आणि मिळायला वेळ लागायचा. त्यापेक्षा म्हटलं हे अगदी हातात आलेली अपॉर्च्युनिटी आहे. जर मीच त्याला फर्निश करून दिलं आणि सगळ्या युटिलिटीज सकट यांचे सगळे प्रॉब्लेम्स नाहीसे केले. कारण पहिल्यांदा येणाऱ्या स्टुडंटकडे काहीच नसतं. लोन पण मिळत नाही. त्याच्याकडे क्रेडिट नसतं. त्याला क्रेडिट कार्ड मिळत नाही. त्याला बँक अकाउंट बनत नाही त्याचं. स्टुडंट कमवत नाही. त्यामुळे त्याला कोणी क्रेडिट देत नाही. बरोबर. मग त्यांना बँक अकाउंट नाही तर पैसे कसे भरणार? मग ते रुपयांमध्ये सुरुवातीला मला भरायला म्हटले. त्याला हं. म्हटलं बँक अकाउंट होईपर्यंत तुम्ही देऊ शकता. त्यानंतर जपानमध्ये द्या. मग मी काही सुरुवातीला कॅशमध्ये घेतलं. सगळं फर्निश करून दिलं. सुरुवातीला त्यांना एअरपोर्टवरनं पिकअप ड्रॉप सुरू केलं. तर ह्यानी काय झालं, ह्यानी माझ्या लक्षात आलं, की आय कुड बूस्ट माय रेंट्स अप. नॉट ओन्ली दॅट, राइट. मी एक आपल्याच कम्युनिटी, आपल्या मराठी लोकांसाठीच काहीतरी करतोय. याचं मला समाधान पण वाटायला लागलं. आणि त्यावेळेला त्यांच्या आई-वडिलांनी पण मला सांगितलं, की "राहुल तू नसला असतास तर हे घडूच शकलं नसतं." तर माझ्या हे लक्षात आलं, की अरे असे भरपूर मुलं असतात. आणि त्याच वेळेला माझा मुलगा शौनक हा लंडनला गेला आणि मिड कोव्हिडमध्ये गेला. म्हणजे त्याचं एक कौतुक आहे ॲक्चुअली, की मिड कोव्हिडमध्ये 17 वर्षाचा असताना तो घर सोडून पहिल्यांदा बाहेरच्या देशात गेला. एकटा गेला आणि कोव्हिडमध्ये असताना त्यांनी स्वतःचं घर शोधून तो राहिला. तर त्यावेळेला सुद्धा त्याला ज्या काही चॅलेंजेस आले ते मी बघितले होते. सो माझ्या लक्षात आलं, की व्हॉट इफ आय सॉल्व्ह दीज चॅलेंजेस ॲट माय प्लेसेस अँड मेक दिस अ रेडी टू स्टे अकोमोडेशन. म्हणजे फुल्ली फर्निश्ड आणि काइंड ऑफ सर्व्हिस अपार्टमेंट. की आला हं. डायरेक्ट राहा. इनिशियल डिपॉझिट कसलंही काही भरायचं नाही. कुठलेही हिडन कॉस्ट नाहीत. या आणि सुखाने राहा. आणि मग मी ब्रँड न्यू कंपनी एक कंपनी सुरू केली स्कायझेन म्हणून 2-2.5 वर्षापूर्वी. आणि त्याच्या बेसिसवर आता आम्ही बिल्डिंग बांधायला सुरुवात केली मग. म्हणजे प्रॉपर जमीन घेऊन बिल्डिंग बांधली आणि त्या बिल्डिंगला पूर्णपणे भारतीय केलं. सुरुवातीला तर आमच्याकडे अक्षरशः म्हणजे मराठीच लोकं होती. अगदी पार देशपांडे मराठेपासून अ, सगळी मराठी लोकं म्हणजे म्हणशील ते ह्याची कोल्हापूरपासून सगळी मराठी लोकं राहायची. मग हळू-हळू साउथ इंडियनपासून सगळेच कम्युनिटीतले सगळेच लोक. लगेच आले. बरोबर. आता आता म्हणजे सगळ्या प्रकारची लोकं राहतात. असं आहे. पण म्हणजे मला तो थॉट जाणून घ्यायला आवडेल, की तुम्ही एक एकदम रॉक बॉटम बघितलं होतं, राइट?
आणि त्यानंतर एक ते पाऊल घ्यायचं होतं, की आता वेंडिंग मशीन टाकायची आहे, राइट? भलेही मला इनिशियल इन्व्हेस्टमेंट नाही करायची आहे, तरी इट्स काइंड ऑफ अ बिझनेस, राइट? देअर आर चान्सेस की ते फेल होऊ शकतं किंवा त्याच्यात खूप चान्सेस असतात आपण वापस डाऊन जाऊ शकतो. ते तुम्ही घेतलंत. त्यानंतर त्याच्यावरनं पुढे तुम्ही जेव्हा रूम्सकडे गेलात, म्हणजे वेंडिंग मशीन्स टू रूम्स, ते एक मोठं पाऊल होतं. आणि एक थर्ड पाऊल मला हे जाणवलं, की तुम्ही आता जसं अगदीच बिल्डिंग्स बनवायला लागलात, की ते जे पाऊल होतं, हे ह्या वेळेस काय डोक्यात विचार चालू असतात किंवा काय होतं जे तुम्हाला पुढे नेत होतं? आणि बऱ्याचदा ना मला आणि हे मला म्हणजे सांगायला पण आवडेल, की बऱ्याचदा आणि दॅट ब्रिंग्स टू माय थर्ड पॉइंट ना तो मगाच्या ह्याच्यात, की एक्झिक्युशन. बऱ्याचदा आपण व्हिजनवर खूप फोकस करतो. विचार खूप करतो, की अरे हे असं करायचंय मला एक दिवशी करायचंय, मला करायचंय. पण कुणीतरी मला काहीतरी आणून द्यायला पाहिजे. कुणीतरी मला हातात प्लॅटरमध्ये ते द्यायला पाहिजे. जर माझ्याकडे हे असलं असतं ना, तर आज मी काय केलं असतं? जर मला माझा सोमवार आला असता ना, तो बेस्ट सोमवार, तर मी आज चांगलं करू शकलो असतो. पण एक इंटरेस्टिंग किस्सा होता, की जेव्हा स्कायझेन ही जी कंपनी सुरू केली, ती करताना आणि ती करायचा सुद्धा विचार डोक्यात नव्हता माझ्या. माझ्या फक्त एवढंच होतं, मी 6 महिने झोपत नव्हतो आणि माझ्या डोक्यात फक्त एकच गोष्ट चालली होती. ती म्हणजे यार मला एक बिल्डिंग आता नवीन घ्यायची आहे यार. हे जेव्हा ते 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 3 स्टुडंट्स जेव्हा मराठी आले ना, माझ्या आधीच्या बिझनेसमध्ये, त्याच्यानंतर मला वाटायला लागलं, की निशिक असाही म्हणजे ज्या एरिया आता हे आमचं लिटल इंडिया म्हणतात ह्याला. मेजॉरिटी भारतीय लोकं याच एरियामध्ये राहतात. तर ह्या एरियामध्ये मला काहीतरी सुरू करायचंय. ते कसं करायचं? काय करायचं? माझ्याकडे तेवढं फंडिंग नाहीये. मग मी काय करू? मी इन्व्हेस्टर्सला कसं अप्रोच करतात? काहीच माहिती नाही. आणि मी नुसतं रोज झोपायचं म्हणजे रात्री झोपतच नव्हतो. नुसतंच पडून राहायचो. मग एक दिवशी अश्विनी म्हटली, "राहुल, हा वेळ आली आहे, की तू आता काहीतरी नेक्स्ट स्टेप घ्यायला पाहिजे." पण म्हटलं, "मला काहीच कळत नाहीये." आणि बघ, विजन आणि विचारांमध्येच आपण वेळ घालतो. आपल्याला वाटतं, "अरे काय, कसं अप्रोच करायचं?" तर एक दिवशी मला अजून आठवतं, गौरव, अ, 2022 साली, 14 नोव्हेंबर, आनंद सागर जो माझ्याबरोबर जपानला सगळ्यात पहिल्यांदा आला. ही इज अ ग्रेट एंटरप्रेन्योर आणि ही इज अ व्हेरी क्लोज फ्रेंड ऑफ माइन. इज अ ग्रेट बिझनेसमॅन, सीरियल एंटरप्रेन्योर आहे. तर तो इथे आला आणि तो एक दिवशी नाही, त्याने मला फोन केला आणि मी त्याला सांगितलं, की असं-असं आहे अरे आनंद, काय मला तर कळतच नाही मी काय करायला पाहिजे. तो म्हटला, "राहुल." मग मी त्यालाही विचारलं, की "अरे तू तू कसं काय केलंस हे सगळं? अरे आपण दोघं एकत्र आलो होतो आणि जस्ट गिव्ह मी सम टिप्स." तो म्हटला, "सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे राहुल तुझा, की तू एक्झिक्युशन करायला घाबरतोयस. विचार चांगला आहे ना, लोकांकडनं तुला पैसे हवेत. विचार कर 2012 साली जेव्हा परिस्थिती खराब होती तेव्हा निर्लज्जपणाने पैसे मागितले होतेस ना तू, तू सांगितलंस." तो म्हटलं, "हो." तर मग आता तुझ्याकडे चांगलं कारण आहे ना. तू त्यांना रिटर्न्स पण देणार आहेस. पुन्हा एकदा पैसे माग लोकांना. पण अप्रोच तर कर. सो एक काम कर, उद्यापर्यंत मला तू 10 लोकांना फोन केलेला पाहिजेस आणि संध्याकाळी मी तुला पुन्हा कॉल करेन 24 तासांनी. तोपर्यंत मला तू 10 लोकं, मला नावं नकोयत, पण तू 10 लोकांना अप्रोच केलंस आणि पहिला माणूस मी आहे. मी इन्व्हेस्ट करतो तुझ्यात. काउंटर. राइट. आणि यू वोंट बिलीव्ह, मी दुसऱ्या दिवशी ह्या प्रेशरनी ज्या 10 लोकांना कॉन्टॅक्ट केला, त्यातली 8 लोकं आजही माझे इन्व्हेस्टर्स आहेत. किती वेळा आपल्याला फक्त हे वाटत असतं, की काय होईल माहिती नाही, कसं अप्रोच करायचं माहिती नाही. पण तो जो पुश त्या दिवशी आनंदी दिला नसता, तर मला नाही वाटत म्हणजे मे बी दुसऱ्या पद्धतीने काहीतरी आलंही असतं, आय डोंट नो. पण तो जो त्यावेळेला जो हे आला ना, ते जे मोटिव्हेशन होतं ना, की त्यातनं फक्त ते एकच एक्स्ट्रा एक माई मला फक्त पुढे चालायचं होतं. एक्झिक्युशन करायचं होतं. अप्रोच तर करून बघायचं आहे. मला वाटलं ना प्रेझेंटेशन, आणि काय प्रेझेंटेशनला काही लागत नाही. मी आनंदशी सुद्धा बोललो होतो, की प्रेझेंटेशन म्हणजे मला ते डेक वगैरे बनवणे, इन्व्हेस्टर पिच वगैरे काही बनवता येत नाही. काय त्याने मला त्याच्यानंतर कळलं, की टर्म शीट मला एका इन्व्हेस्टरनी नंतर बाहेरच्या इन्व्हेस्टरलाही मी अप्रोच केला, तर "व्हेअर इज युअर टर्म शीट?" म्हटलं, "व्हॉट इज दॅट?" म्हटला, "यू डोंट नो व्हॉट इज अ टर्म शीट? यू आर रिचिंग आउट टू इन्व्हेस्टर्स." म्हटलं, "नो, बट ऑल आय नो आणि आय विल टेल यू, आमचा तो नंतर इन्व्हेस्टर झाला. ऑल आय नो इज इज माय लॉयल्टी इज माय बेस्ट सेलिंग पॉइंट." मी शेवटपर्यंत तुम्हाला सक्सेसकडे न्यायचा पूर्ण प्रयत्न असेल. म्हणजे मी लॉयल असेल माझ्या कामामध्ये, माझ्या रिस्पॉन्सेसमध्ये, बरोबर. माझ्या रिएक्शन्समध्ये आणि माझ्या ज्या काही गोष्टी मी करेन त्याच्यामध्ये मी कायम ट्रान्सपरन्सी ठेवतो. आजही आमच्या कंपनीचे प्रत्येक सिंगल आणि एव्हरी सिंगल एक्सपेन्स जो काय होतो,
मी माझा कुठलाही पर्सनल एक्सपेन्स म्हणजे कुठेही मी जेव्हा त्या कामाला जातो मी कधी लावत नाही. पण कंपनीला लागलेला प्रत्येक एक्सपेन्स हा प्रत्येक इन्व्हेस्टरला व्हिजिबल आहे. एव्हरी सिंगल. सो त्यामुळे हीच गोष्ट मी तिथे सेल केली. म्हटलं अजून वेगळं काय सांगू? बरोबर. कशाला पाहिजे टर्म शीट आणि काय ते? मग नावाला बनवतो मी काहीतरी. जस्ट मेक वन. आणि मला अजून आठवतंय त्यांनी जो सगळ्यात म्हणजे आय थिंक नंबर 2 इन्व्हेस्टर झाला. त्यांनी सांगितलं, "राहुल, यू हॅव 15 मिनिट्स टू टॉक. पिच, स्टार्ट, स्पीक." आणि मी आपला माझा इतिहास सांगत बसलो. तो म्हटला, "15 मिनिट्स ओव्हर. यू नो व्हॉट? यू वेस्टेड माय 15 मिनिट्स, राहुल." ही वॉज अ रिअल इन्व्हेस्टर. आय रिअली अप्रिशिएट ही बिंग माय वन ऑफ द बेस्ट इन्व्हेस्टर्स. बिकॉज मला इन्व्हेस्टर्स असेच पाहिजेत, जे मला प्रश्न विचारतात, जे माझ्यावर डाऊट करतात किंवा तू काय विचार करतोयस हे मला चांगले प्रश्न विचारतात. क्वालिटी प्रश्न विचारणारा इन्व्हेस्टर पाहिजे. सो त्याने मला सांगितलं 15 मिनिट्स गॉन. नाव यू हॅव गॉट 15 मिनिट्स बोनस टाइम. स्पीक अबाउट युअर प्रोजेक्ट. तू प्रोजेक्टबद्दल बोललास नाही, तू काय पास्ट आहे ते बोललास. पण म्हटलं मला फक्त एवढं सांगायचं होतं मी आजपर्यंत कसं केलंय, काय केलंय. म्हटलं ठीक आहे, नेक्स्ट 15 मिनिट्स इफ यू डोंट स्पीक अबाउट युअर प्रोजेक्ट यू गॉन. आणि रेस्ट इज हिस्ट्री. त्या 15 मिनिटात मी त्याला जे सांगितलं की हा माझा विचार आहे, तुला वाटतं रिटर्न्स ह्याच्यात नाही येतील? म्हटलं हो, चांगले येतील. डन. आय एम इन्व्हेस्टिंग इन यू. आणि त्या कॉलमध्ये तिथे 15व्या मिनिटाला पुढच्या म्हणजे 30व्या मिनिटाला ही सेड आय एम इन्व्हेस्टिंग द लार्जेस्ट. आणि आजही हा इन्व्हेस्टर मला तेच सांगतो, राहुल, वेअर इज युअर नेक्स्ट प्रोजेक्ट? आय एम इन्व्हेस्टिंग 5 टाइम्स. आय माइट इन्व्हेस्ट 5 टाइम्स बेटर दॅन अर्लियर. आय शुड नो. कारण मला हा प्रोजेक्ट सस्टेनेबल बनवायचा आहे. मला घाई नाही करायची. बरोबर. मला माझा स्वतःचा वेळ हवा आहे. द डे आय फील दॅट आय एम ॲट द राईट पोझिशन टू टेक दिस जर्नी टू द नेक्स्ट स्टेप. कारण आज नशिबाने मगाशी तू विषय काढलास तर नशिबाने माझे मॅनेज्ड ॲसेट्स प्रॉपर्टीज आता 98ला पोचलेत. जस्ट 2 अवे. 100. पण इम्पॉर्टंट काय ना, 98 इम्पॉर्टंट नाही. ते 18 असतील तरी चालतं असं काही नाही, किंवा 1800 असो. इम्पॉर्टंट हे आहे ते सस्टेनेबल असले पाहिजेत. म्हणजे 98च्या 98 प्रॉपर्टी मागच्या महिन्यात चांगले चालले तर ह्या महिन्यात सुद्धा ते चांगले चालले पाहिजेत. सो 100% ऑक्युपन्सी. अजूनपर्यंत आम्ही कंटिन्युअसली 100% ऑक्युपन्सी अचीव केली आहे. आणि वी हॅव गेट गुड रेव्हेन्यूज. आणि तो जो कॉन्फिडन्स आहे ना, तो मला खूप चांगला हे आहे. आणि अप्स अँड डाऊन्स येतात. सो मला डाऊन्सच्या वेळेला पण मानसिक तयारी पाहिजे आपली. आणि ते सस्टेनेबल जेव्हा होईल आणि मला वाटेल की मी एक सायकल तरी मिनिमम मायनसची बघितली आहे आणि त्यावेळेला सुद्धा आपण हे करून गेलो. इनफॅक्ट आय मस्ट टेल यू की आता ही जी सायकल जेव्हा होते ना, म्हणजे ती डाऊनची जी सायकल होते ती जेव्हा तुम्ही पुन्हा अपला येता ना, तो जो कॉन्फिडन्स असतो दॅट इज मच बेटर. सो तो कॉन्फिडन्सला आला ना की मग पुढचा प्रोजेक्ट करायला हरकत नाही आहे. आणि त्यावेळेला तुला जेव्हा असं असतं ना की तुम्ही डिमांडच्या फक्त 20% नवीन जनरेशन करताय, बरोबर. सप्लाय देताय, अशा पोझिशनमध्ये तुम्ही कन्सिस्टंटली असाल तर पुढचा प्रोजेक्ट करायला पाहिजे. सो मला आत्ता तरी अजून 1 वर्ष आत्ता तरी असं वाटतंय की पुढच्या 1 वर्षात मला 1 वर्षात काही नाही करायची. हे जेव्हा असं चांगलं सस्टेनेबल होईल म्हटलं बरोबर. 1 स्टेप ॲट अ टाइम. सो डझंट मॅटर. पण ही जी 98 जे आहेत ना, आता आम्ही जवळजवळ 7-8 जी 90च्या वरची जी रूम्स आहेत त्या सगळ्या सबलिझिंगवर करतो. म्हणजे ओनर वेगळा असतो. मी फक्त रेंट करतो आणि मी सबलेटिंग करतो. मॅनेज करतात. ओके. फर्निश करून त्याला मॅनेज करून आम्हीच ते रेंटनी दुसऱ्यांना देतो. मग ओके. ओनरशिप मी घेत नाहीये. असे पण आहेत. म्हणजे आमचं कॉमन ओनरशिप नाहीये. कंपनीचं ओनरशिप नाहीये. असं पण आहे. ओके, ओके, ओके. सर आता सिन्स वी आर ऑन द टॉपिक ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड डाउन सायकल, जसं आपण एक काही महिन्यांपूर्वी बघितलं की जपानने एवढ्या वर्ष ते एक 0 इंटरेस्ट रेटवर होते आय थिंक. आणि आता त्यांनी तो थोडासा वाढवला म्हणजे चालू केलं इंटरेस्ट घेणं. तर त्याच्याने बऱ्याचशा गोष्टी अफेक्ट झाल्या. तर तुम्हाला ॲज सच तिथे बिझनेसला काही इफेक्ट झाला का त्याचा? किंवा झाला तर तुम्ही कसे त्याच्यातून बाहेर आलात? मोर ऑर लेस होतो. नाही असं नाही. पण बिझनेस हा तुमच्या अप्स अँड डाउन्स म्हणजे मी एक गोष्ट म्हणजे आता अनुभवाने शिकलो ती म्हणजे की आता टाईम खराब आहे. म्हणून मी आता म्हणजे फॉर एक्झाम्पल मला आता मध्ये एक जण भेटला होता पुण्यात असताना. त्याने सांगितलं, "अरे पण आता ते पूर्वीचे चांगले दिवस राहिले नाहीत. नाहीतर मला रिअल इस्टेटचा बिझनेस करायचा होता." म्हटलं बिझनेस आहे ना, हा तसा ठरवून नाही चालत. बिझनेस हा तुला उद्या तू आज एकदम भारी पोझिशनला आहेस, दुसऱ्या दिवशी खाली घसरून पडशील. माझ्या केसमध्ये तर मी 2011 1 फेब्रुवारीला रेस्टॉरंट सुरू केलं आणि 40व्या दिवशी 11 मार्चला त्सुनामी आली. सो मी त्यावेळेला पीकला होतो, असं मला वाटलं.
40 दिवसात मी पीकवरनं डायरेक्ट रॉक बॉटमला पोहोचलो. पण हे पीकला आहे म्हणून मी तो बिझनेस करेन आणि रॉक बॉटमला आहे म्हणून मी ती करणार नाही, असं होत नाही. बिझनेस हा तुम्हाला अप्स अँड डाऊन्सच्या बेसिसवर तुम्हाला कंटिन्युअसली मॅनेज करायचा आहे. या दृष्टीनेच बिझनेस करायचा असतो. त्यामुळे कारण ते चांगले दिवस कायमच राहतील असं नाही, पण वाईटही राहत नाहीत. बरोबर आहे. त्या दृष्टीने विचार करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणजे तो माझा आस्पेक्ट नेहमी असतो या बिझनेसमध्ये. तर हे जे तू जो पॉईंट मांडलास ना, की मायनस इंटरेस्ट आणि या सगळ्या इंटरेस्ट घेणं सुरुवात केली. पण अफेक्ट होतो ना, काय असं नाही. बट देन यू कॅन व्हॅल्यू ॲड. म्हणजे तुम्ही व्हॅल्यू ॲड काय करताय? म्हणजे मी आता मध्ये एका शाळेसाठी भारतातल्या रादर एका युनिव्हर्सिटीसाठी एक लेक्चर दिलं होतं मध्ये ऑन रिअल इस्टेट वरच. तर मला हा अगदी सिमिलर प्रश्न विचारला होता त्यांनी. मी ते सांगितलं की तुम्ही व्हॅल्यू ॲड काय करताय? आणि ती व्हॅल्यू ॲड जर तुम्ही चांगली दिलीत, तर तुम्हाला लोक पैसे द्यायला तयार होतात. व्हॅल्यू ॲड नसेल तर काही मजा नाही. म्हणजे पाण्याची बाटली, म्हणजे पाणी आज आपल्याला माहिती आहे की हेच बिस्लेरी नावामध्ये ते फक्त पाणीच विकतायत फुकट. सोर्स फुकट असलेला गोष्टीला फक्त पॅकेजिंग करून आपल्याला ते 70-80 रुपयाला किंवा 100 रुपयाला वगैरे ती बाटली आजकाल विकतात. पण तीच बाटली मी रेस्टॉरंटमध्ये घेतली काय, म्हणजे हॉटेलमध्ये घेतली काय, आणि मी विमानात घेतली काय, त्याची और एअरपोर्टमध्ये घेतली काय, तर त्याची किंमत एकदम हवाच्या सव्वा होते. कारण तुम्ही कुठे ती देता आणि कसं मार्केटिंग करून देता त्याच्यावर सुद्धा महत्वाचं आहे. सो रिअल इस्टेटमध्ये जेव्हा मी हे स्टुडंट अकोमोडेशन और ऑफिसर्स अकोमोडेशन केलं, क्षणाला त्याची क्वालिटी प्रीमियम झाली. बरोबर. तेच जे भाडं मलाच एरवी भाडेकरू म्हणून भाडं द्यायचा, त्याच्यामध्ये फरक झाला. आणि मी हे नेहमी म्हणतो की स्टुडंट अकोमोडेशनच्या केसमध्ये खास करून जेव्हा एरवी तुमचा जो नॉर्मल माणूस राहतो, त्या माणसासाठी रेंट हे खर्च असतो. सॅलरी मॅनसाठी, पगार घेणाऱ्या माणसासाठी घराचं भाडं हा एक्सपेन्स असतो. बरोबर आहे. वर्सेस स्टुडंट अकोमोडेशनच्या केसमध्ये ते त्याच्या आईवडिलांचं इन्व्हेस्टमेंट असतं मुलासाठीचं. आणि माझ्या सोन्यासारख्या मुलासाठी त्याला फक्त राहुल सोन्यासारखा ठेव रे ह्यासाठी 2 पैसे जास्ती द्यायला तयार असतात. बरोबर आहे. पण तुम्ही तेवढी क्वालिटी सर्व्हिस द्यावी लागते. तर तेवढं डेडिकेटेडली मी अगदी आय विल ऑलवेज हॅपीली से दिस. माझं बारीक मला बघायचं असतं काय अडलं, काय नाही राहिलं, काय राहिलं रादर, काय कमी पडलं. चहाचं गाळणं, ओके, दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे चहाचं गाळणं असेल माझ्याकडनं, आणि ते मी सगळ्या घरासाठी घेतो. उन्हाळा आला, कॉकरेज यायची शक्यता आहे. भले बिल्डिंग नवीन असली तरी सुद्धा कॉकरेज यायची शक्यता आहे. प्रत्येकाच्या दाराच्या बाहेर उन्हाळा सुरू झाला की कॉकरेज रिपेलंट दाराच्या बाहेर ठेवलेलं असतं प्रत्येकाला. किंवा दिवाळी आली आम्ही फराळ घेऊन जातो. व्हॉटएव्हर. म्हणजे सांगायचा उद्देश असा की मला आय वॉन्ट टू अंडरस्टँड एव्हरी सिंगल प्रॉब्लेम ऑफ माय कस्टमर, एव्हरी सिंगल. मग तुम्ही करेन ना करेन हा माझा भाग, मला म्हणजे कान उघडे ठेवायचे आहेत माझे. आणि दॅट इज व्हॉट वी डू. आणि जेव्हा मी हे या पद्धतीने ते स्टुडंट अकोमोडेशनमध्ये म्हणून दिलं किंवा ऑफिसर्स अकोमोडेशनमध्ये दिलं, तर स्टुडंटसाठी आई वडील आणि ऑफिसर्ससाठी त्यांची कंपनी ही तो प्रीमियम भरायला तयार होतात. बिकॉज दॅट टाइम इट इज ऑलवेज कम्पेअर्ड विथ द हॉटेल्स. आणि हॉटेलचे तुमचं कंपॅरिझन झालं तर तुमचा रेंटची तुम्हाला प्रीमियम व्हॅल्यू मिळते. हेच जे भाडं मी एरवी घेऊ शकलो नसतो ना, ते मी घेऊ शकतो. आणि म्हणून मी रेव्हेन्यू चांगला अचीव्ह करू शकतो. सो दॅट बॅड टाइम्समध्ये मी तो माझा जो कॅश फ्लो आहे तो मला सस्टेन करायला मदत करतो. सो दॅट माय इन्व्हेस्टर्स विल बी हॅपी ॲट द एंड ऑफ द इयर. सो मी पॅकेजिंग कसं केलं आणि ते काय पद्धतीने दिलं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मार्केटिंग, प्रमोशन्स यापेक्षाही त्याचं पॅकेजिंग ऑलवेज मॅटर्स. सो तो एक ॲस्पेक्ट जो आहे ना तो खूप महत्वाचा आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या पद्धतीचं ब्रँडिंग करता तेव्हा तुम्हाला त्या ब्रँडच्या हिशोबाने तुम्हाला लोक त्याचे पैसे देतात. एक्झॅक्टली. तर सर आता म्हणजे माझ्या ऐकण्यातही आलं आणि आपण जे आधी बोललोय त्याच्यातही तुम्ही बऱ्याचदा मेन्शन केलं की तुम्हाला ट्रॅव्हल हे खूप आवडतं. म्हणजे अतिशय आवडता विषय आहे ट्रॅव्हल तुमचा आणि तुम्ही बऱ्याच ठिकाणी ट्रॅव्हल केलंय. तर काही 2-4 किस्से मला नक्की ऐकायला आवडेल की मी नक्की. ट्रॅव्हल मी मगाशी पण म्हटलं तसं की 47 प्रिफेक्चर्स जपानमध्ये आधी फिरलोय. आणि मला म्हणजे तो कुठल्याही गिव्हन टाईमला मी ऑलरेडी माझा एक प्लॅन केलेलाच असतो. आता पुढच्या महिन्यात स्कॉटलंडला जाईन. नाईस. नाही तर याच महिन्यात अजून 15-20 दिवसातच चाललोय. म्हणजे मुलाचं ग्रॅज्युएशन आहे. तर ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी आम्हाला तिथे जायचंच होतं. सो मग आम्ही म्हटलं चला
आणि 2 आठवड्यापूर्वीच मी जपानच्या ओकिनावा आयलंडला जाऊन आलो आणि त्याच्या 1 आठवड्यापूर्वी क्योतोला जाऊन आलो आणि आय थिंक मी मागच्या काही 3 महिन्यापूर्वीच एकदा मोजलं होतं, की माझ्या जवळ म्हणजे एकदा विमान उडलं तर त्याला 1 फ्लाइट धरलं तर मागच्या 1 वर्षामध्ये 22 फ्लाइट्स झाल्या होत्या. सो म्हणजे असं हे नाही, पण माझी आवड आहे. प्रचंड आवडतं मला फिरायला आणि खूप आणि त्यातले जे अनुभव आहेत माझे ते अप्रतिम आहेत. म्हणजे एक इंटरेस्टिंग किस्सा सांगतो. लंडनमध्ये एके काळी मी 2017-18 साली असेल किंवा 19 अगदी कोविडच्या अलीकडे लंडनला मी आणि अश्विनी गेलो होतो. तर त्यावेळेला ना ऑलमोस्ट हीच वेळ होती. आय थिंक जुलैमध्ये. विम्बल्डन असतं ना. विम्बल्डन टाईम होता. वुमेन्स सिंगल चालू होते आणि त्या दिवशी इंडिया इंग्लंडची मॅच होती. आणि आपण ती मॅच हारत होतो. म्हणजे धोनी खेळत होता. आय स्टिल रिमेंबर. आणि मग ती आम्ही ऊन पण आहे, मग खूप मॅच हे झाली म्हणून मी अश्विनीला म्हटलं, "चल विम्बल्डन बघून येऊया आपण." म्हणजे विम्बल्डन त्या शहराकडे जाऊन येऊया. तर आम्ही लॉर्ड्सवरनं निघालो आणि ह्याला गेलो. तर विम्बल्डन म्हणजे एकदम तुम्हाला ना विम्बल्डन शहरात गेलात की विम्बल्डनचा पूर्ण माहोल असतो. म्हणजे तुला सगळं विम्बल्डनमय झालेलं दिसेल. इतकं की तिथे पोहोचल्या क्षणी तुला कळतं की अरे, हे कुठेतरी वेगळीकडे आलोय आपण. ऑब्व्हियसली तिकीट खूप महाग असल्यामुळे आम्ही विचार केला की ठीक आहे. आणि ऐन वेळेवर गेलो होतो. त्या दिवशी वुमेन्स फायनल होती. मग आम्ही गेलो त्यामध्ये. सो दॅट डे एंडेड आणि नेक्स्ट डे आम्ही कॉट्सवोल्ड्स नावाच्या जागी जाणार होतो आणि सो ट्रॅव्हलमध्येच होतो, ड्राईव्हमध्ये. तर कॉट्सवोल्ड्सला जाताना बाथ नावाची एक जागा आहे. खूप फेमस गाव म्हणण्यापेक्षा तर बाथपाशी एका जागी आम्ही थांबलो होतो जेवायला आणि जेवण करून बाहेर निघालो. तर मला ना समोर एक बोर्ड दिसला अँड इट सेड बॅडमिंटन 6 माइल्स. अच्छा. आणि मी म्हटलं, "अरे, काल विम्बल्डन बघितलं, आज बॅडमिंटन बघतोय. तिथे पण सगळं एकदम बॅडमिंटन असेल. काय दुसरं काय असणार? चल बघूया." कारण अश्विनी पण स्वतः बॅडमिंटन शिकलेली आहे आणि म्हटलं 6 मैल फक्त आपण आउट ऑफ ट्रॅक चाललोय, पण जाऊन बघून येऊया ना. म्हणजे 10-12 किलोमीटर असेल. तर तर आम्ही तेवढं गेलो आणि यू वोंट बिलीव्ह तो ते आता पुण्यामध्ये जे राहतात ना, त्या लोकांना हे माहिती असेल, की पुण्यामध्ये ना एक अप्पर इंदिरानगर नावाची जागा आहे. अच्छा. तर हे अप्पर काय असायचं कुणाला काही माहिती नाही. तर आम्ही जेव्हा इथे गेलो ना, तर आय सॉ बॅडमिंटन अँड आय थिंक अप्पर बॅडमिंटन का लोअर बॅडमिंटन. तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि तिथे सगळी गावं अशीच आहेत या नावाने अप्पर आणि लोअर. तेव्हा मला असं वाटलं, की थोडंसं वर जे असतं त्याला अप्पर म्हणतात आणि थोडं खाली गेलं तर लोअर असेल. लोअर. तर आम्ही हे सगळं छान म्हणजे पूर्ण फिरलो आणि बॅडमिंटनचा नामोनिशाण नाही कुठेच. अच्छा. काहीच नाही. छोटंसं गाव होतं एकदम. ते बॅडमिंटन आणि आय थिंक लोअर बॅडमिंटन होता आणि त्या दोन्ही जागांमध्ये गेलो. बॅडमिंटनचा नामोनिशाण नाही. इनफॅक्ट लोकं तिथे पोलो खेळत होते. हो. सो मी म्हटलं, "अरे, हे काय?" म्हणजे काल आपण एकदा असं विम्बल्डनला गेलो तर अगदी हे होतं. मला वाटलं हे फसलो आपण. सो मी म्हटलं जस्ट आपण एक Wikipedia सर्च करून बघू की काहीतरी असेल ना, बॅडमिंटन का नाव असावं ना नाही एका जागेचं किंवा बॅडमिंटन कोणीतरी फेमस प्लेयर असेल त्याच्यावरनं पडलं असेल, काय असेल माहिती नाही. तर यू वोंट बिलीव्ह व्हॉट हॅपन्ड नेक्स्ट आणि दिस इज नॉट मी. दिस इज Wikipedia दॅट सेज अच्छा. की बॅडमिंटन या खेळाची सुरुवात ही सगळ्यात पहिले भारतामध्ये झाली आणि भारतामध्ये हो. सुद्धा हा खेळ सगळ्यात पहिले पुणा नावाच्या शहरामध्ये खेळला जायचा. पुण्यात. कितीतरी लोकांना आज आपण आपलं आयुष्य गेलं, पण हे माहिती नसतं. आणि या खेळाचं ओरिजिनल नाव पुणा होतं आणि ओके. मला तो त्यातला एक्झॅक्ट शब्द नाही आठवत. तो ड्यूक्स ऑफ इंग्लंड काय. पण तो जो माणूस ज्याने आपलं रूल बुक बनवलं, आपला हा खेळ बघितला भारतीयांना म्हणजे पुणेकरांना हा खेळ खेळत असताना बघितलं, त्यांनी त्याच्यानंतर त्याचे रूल्स चेंज केले. तुला माहिती आहे, की मी ज्या गावातनं आलो, त्या गावाची नावं ठेवायची लोकांची सवयच आहे पूर्वीपासून. तर हा माणूस ह्या गावातनं आला होता. ज्याने हे रूल बुक बनवलं आणि ते नवीन नाव ठेवलं दॅट वॉज बॅडमिंटन आणि तो ह्या गावातला होता. ओके. सो ह्या बॅडमिंटनमुळे आणि ह्या प्रवासामुळे मला सगळ्यात मोठा मौल्यवान धडा मिळाला, की बॅडमिंटन हा भारतामध्ये आणि खास करून पुण्यामध्ये पुण्यातला आहे. हां, आपल्याच शहरामध्ये त्याचा उगम झाला आणि हा माणूस या बॅडमिंटन गावातनं आला होता म्हणून त्यांनी त्याचं नाव बॅडमिंटन ठेवलं आणि रूल्स बदलले. सो दॅट इज इंटरेस्टिंग म्हणजे असे भरपूर किस्से माझ्याबरोबर आत्तापर्यंत ट्रॅव्हलमध्ये ना असंख्य किस्से झालेत. ही ॲक्चुअली खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे
खूप लोकांना माहीत नसेल हे अजून. बऱ्याच लोकांना माहितीच नसेल. ॲब्सोल्युटली. म्हणजे मलाच हे झालं. तसंच माझ्या एका मित्राने मला सांगितलेला किस्सा होता. तो प्रवास करत असताना म्हणजे प्रवासाची जी काय मजा असते, त्या किस्स्यांमधनं तुम्हाला किती गोष्टी कळत जातात. हं. तो म्हटला, की त्याचा मित्राबद्दल सांगत होता, की त्याचा मित्र इस्रायलमध्ये एका एअरपोर्टवर उभा होता आणि तिथे अच्छा. त्यावेळी ती लोकं इस्रायली शेजारी बसलेली लोकं इस्रायली दिसत होती आणि बोलत होती. हं, हं. म्हणजे वाटत होती, कपडे पण त्यांनी ते घातले होते. त्यात एक बाई साडी नेसलेली होती आणि ती मराठी बोलत होती आणि वॉज शॉक्ड. ओह! तर तो म्हटला, "अरे हे तुम्ही म्हणजे व्हॉट इज धिस? तुम्ही कोण आहात?" ते म्हटले, हं. "आम्ही इस्रायलीच आहोत. पण आम्ही एक जमात आहे बेने इस्रायली नावाची. बेन्ने इस्रायली. बेने इस्रायली नावाची जमात. ओके. तर आम्ही एक 6,000 लोकांची टोळी आहे आमची. म्हणजे कम्युनिटी आहे आणि आमच्याकडे आम्ही बायका साड्या आजही नेसतात. गणपती आजही बसतो आणि आम्ही घरात सगळे मराठी बोलतो. ओह! गणपतीही बसतो आणि. गणपतीही बसतो. तर त्याचा ओरिजिन काय? तर ओरिजिन असं की ज्यावेळेला ज्यूजवर अत्याचार होत होते, त्यावेळेला ही लोकं मुंबईत आली होती. म्हणजे आपण त्यांना थारा दिला. भारताने थारा दिला अच्छा. आणि ही लोकं मुंबईत राहिली आणि मग त्यांच्या पिढ्या त्या मराठी झाल्या त्या काळात आणि मग जेव्हा हे सगळं नीड्स होत गेलं, त्यावेळेला ते परत गेले. आजही बेने इस्रायली भारतामध्ये अजूनही आहेत. मुंबईत अजूनही लोकं राहतात. ही इस्रायली लोकं. पण काही जी परत गेली, ती 6,000 लोकं आज तिकडे वसलेली आहेत. पण ते अजूनही भारतातले हे ज्या रूढी आहेत, त्या त्या पाळतायत. म्हणजे एक क्विक एक्झाम्पल म्हणजे आय डोंट नो गौरव, तू जर लहानपणी म्हणजे पूर्वी अमोल पालेकरचे जर चित्रपट बघितले असशील, तर अमोल पालेकरच्या चित्रपटामध्ये एक कॉमन कॅरेक्टर असायचा, बॉल्ड कॅरेक्टर डेव्हिड म्हणून. तर डेव्हिड वॉज अ बेने इस्रायली. तो डेव्हिड शॉर्मा बेने इस्रायली होता. म्हणजे असे भरपूर लोक आहेत. अजून बरेच कलाकार आहेत आपले, की जे बेने इस्रायली आहेत. म्हणजे ते ओरिजिनली ती इस्रायली लोकं आहेत. पण ते आता मराठी म्हणजे ही असोसी ट्रॅव्हलमुळे अदरवाईज त्या माझ्या मित्राच्या मित्राला ही गोष्ट कळलीच नसती किंवा माझ्यापर्यंत सुद्धा ही पोहोचली नसती, की असं पण बरं. हां, कुणीतरी वेगळ्या देशातली ज्यूज लोकं मराठी बोलतात. हे तुला कधी ऐकायला पण मिळालं नसतं. तर दीज आर इंटरेस्टिंग थिंग्स अबाउट म्हणजे ट्रॅव्हल्स आणि मी अजून एक किस्सा घडला तो म्हणजे 17 सालची गोष्ट आहे. न्यूजमध्ये मी वाचलं होतं एक जपानी माणूस अ, राजस्थानला गेला आणि ती न्यूज जर तू सर्च केलीस ना आजही आहे Googleवर आहे. सर्च अ जॅपनीज मॅन गोइंग टू राजस्थान बायिंग अ कॅमल. त्याने उंट लटकत घेतला, राजस्थान फिरला, परत तो विकला आणि परत जपानला आला. ही न्यूज वाचली होती. आता ही काहीतरी अनोखी न्यूज आहे. म्हणून ती माझ्या डोक्यात राहिली. 3च महिन्यानंतर, अक्षरशः 3 महिन्यानंतर, मी जपानच्या एका कंप्लीटली रिमोट आयलंडवर म्हणजे इझू आयलँड्स म्हणतात. तिथे फार काही लोकं जात नाहीत. हं, त्यातले हं. जवळ-जवळ 7 एक आयलँड्स असावेत. त्यातला एक आयलंड कोजुशिमा म्हणून, त्या आयलंडवर आम्ही 3 फॅमिलीज गेलो. माझ्याकडे अजून आणि या सगळ्या गोष्टीचे फोटो आहेत माझ्याकडे बाय द वे. तर त्या आयलंडवर पहिलाच दिवस होता. आम्ही समोर बीचवर गेलो. बीचवर एकमेव तिथे बीच रेस्टॉरंट होतं. हां, म्हणजे कॉफी शॉपसारखं. तर आम्ही म्हटलं चला बसले गप्पा मारत आणि थोडे ड्रिंक्स घेऊया, काहीतरी खाऊया वाटल्यास. मग आम्ही गप्पा मारायला लागलो. तर तिथे एक वेटर आला आणि त्याने त्याने विचारलं, "कुठले आहात तुम्ही?" तर म्हटलं, "इंडियातनं." म्हटलं, "अरे मला पण इंडिया आवडतं. मी मध्ये जाऊन आलो. मी आता राजस्थानला गेलो होतो आणि मी उंट विकत घेतला होता." ओह! अनबिलिव्हेबल, अनबिलिव्हेबल. मी त्याला तिथेच सांगितलं, "मला तू काय पुढचं सांगू नकोस, मला सगळं माहिती आहे. बिकॉज मी तुझी न्यूजच वाचली होती." बट व्हॉट अ कोइन्सिडन्स म्हणजे आयुष्यात काय घडू शकतं ना तुमच्या आणि माझ्याकडे असे असंख्य लिस्ट आहे. कोइन्सिडन्स या बाबतीत तर मी एक पुस्तक लिहू शकतो. आणि अर्ध्या वेळेला लोकांना असं वाटेल, की अरे हा उगाचच आपला फेक्या मारतोय. बट दीज आर सम अनबिलिव्हेबल इन्सिडेंट्स दॅट हॅव हॅपन्ड विथ मी, की ज्या मी सांगितलं तर कोणाला विश्वास पण बसणार नाही. पण अशा ट्रॅव्हलमध्ये सुद्धा इतक्या असंख्य गोष्टी घडल्यात ना, की असं कसं घडू शकतं? याची माझ्याकडे अक्षरशः अखंड लिस्ट आहे म्हणजे. त्याच्यावर आपण एक वेगळा पॉडकास्ट नक्कीच, नक्कीच. त्याच्यावर एक एपिसोड झालाच पाहिजे. आवडेल, मलाही आवडेल किस्सा ऐकायला आणि आय एम प्रिटी शुअर आपल्या ऑडियन्सलाही खूप आवडतील या गोष्टी ऐकायला. तर सर एक लास्टचे काही क्वेशन्स विचारू तुम्हाला कारण आय नो तुम्ही थोडं स्ट्रेच करतोय मी आहे. पण मला हे जाणून घ्यायला आवडेल, की म्हणजे मी ऐकून आहे असं, की तुम्ही काहीतरी एक कम्युनिटी चालू करताय तिकडे जपानमध्ये.
अबाउट मराठी लोक, मराठी एंटरप्रेन्योर्स. आय थिंक आपण मागे तर बोललो होतो. त्याच्याबद्दल मला थोडं अजून डिटेलमध्ये जाणून घ्यायला आवडेल आणि डेफिनेटली आपल्या ऑडियन्सलाही ते खूप हेल्पफुल असेल. तर ना बेसिकली ह्या सगळ्या ॲस्पेक्ट्समध्ये म्हणजे बिझनेस करत असताना मला बरीच लोकं जी दिग्गज मंडळीसुद्धा इथे आहेत मराठी असून आणि त्यांनी ज्या अचीव्हमेंट्स केल्यात रादर त्या खूप महान आहेत. म्हणजे बरीच लोकं आहेत आणि त्यांच्याबरोबर मला माझ्या एक डोक्यात असं आलं, की बऱ्याचदा जे असतात किंवा त्याच्यामध्ये ना एंटरप्रेन्योर्स पण असतात बऱ्याचदा, की आय वॉन्ट टू बिकम एन एंटरप्रेन्योर आणि तेच आहे बरोबर. मंडे प्रॉब्लेम. मला बनायचंय, मला बनायचंय, मला बनायचं. मी कुठल्यातरी एका मोटिव्हेशनची वाट बघतोय. तर आम्ही असं मी मी नेहमी असं म्हणतो, की सुरुवात मी कधीच करून देणार नाही. सुरुवात तुम्हाला करायची असते. कारण ती एंटरप्रेन्योर आपण कधी कोणाला बनवू शकत नाही. ते तुम्हाला बनायचं असतं. तुम्ही बनायला सुरुवात केलात, एकदा त्या प्लॅटफॉर्मवर आलात, मग त्या ट्रेनमध्ये कसं बसवायचं? ह्याच्यामध्ये मला कॉन्ट्रिब्युशन करायला नक्की आवडेल. तर हा विचार मी बऱ्याच लोकांबरोबर इथे मांडला आणि मग आम्ही एकदा 2023 साली भेटलो जूनमध्ये आणि ओके. आम्ही एक ग्रुपची सुरुवात केली. त्याचं नाव आहे मेरिट. सो मेरिट स्टँड्स फॉर मराठी एंटरप्रेन्योर्स रायझिंग इन टोक्यो. तर त्याची सुरुवात झाली. पण सुरुवात म्हणजे असा काही पर्टिक्युलर इतका काही ठोस अजेंडा होता अशातला भाग नाहीये. कारण त्याच्यामध्ये एक मजबूत फाउंडेशन हे या गोष्टीचं होतं, की तिथे त्या ग्रुपमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाने आपला स्वार्थ बाहेर पार करून ठेवायचा आणि मगच आतमध्ये यायचा. बरोबर. स्वार्थपणे इथे बसून आपल्या या मराठी कम्युनिटीसाठी आपल्याला काय करता येईल आणि मराठी एंटरप्रेन्योर्स कम्युनिटीसाठी आपल्याला काय मदत करता येईल. कोणी नवीन असतील, यंगस्टरप्रेन्योर्स किंवा एंटरप्रेन्योर्स त्यांना आपण कसं प्रोत्साहन देऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये 3 अजेंडा ठरले. पण त्याच्यासाठी हट्ट नाहीये. कारण आपल्याला उगाचच काहीतरी ॲक्टिव्हिटीज करायच्यात असंही नव्हतं आणि आपल्याला त्याची घाई पण नाहीये. आणि जेव्हा त्याची चांगली वेळ येईल, तेव्हा आपण याला संस्थेमध्ये त्याचं परिवर्तन करू. सो आता आम्ही अशा विचारांमध्ये आहोत, की कदाचित आम्ही एक एन-पी-ओ आणि हे रजिस्टर करू. अजून सगळं फायनल नाही झालं. पण मेरिटचा जो गोल आहे, ते बेसिकली 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे अगदी सिंपल आहेत ते सगळे मराठी एंटरप्रेन्योर्सनी एकत्र यावं आणि एकमेकास सहाय्य. बरोबर. कारण जे मी बी-एन-आयमध्ये शिकलो ना, ती खूपच चांगली संस्था आहे. आणि त्याचं कल्चर मला फार आवडलं, की तुम्ही यायचं हे तुम्ही दुसऱ्यासाठी यायचं. म्हणून म्हटलं ना, Right. स्वार्थ हा बाहेर पार करून आतमध्ये या. आणि निस्वार्थ भावनेने या, मी दुसऱ्यासाठी काय करणार आहे? हा टॉपिक तुमचा असला पाहिजे. मला काय हवंय ह्या नाही. म्हणजे तुमचे प्रॉब्लेम्स आपोआप सॉल्व्ह होतात. कारण मी बी-एन-आयमध्ये हेच बघितलं. मी जेव्हा दुसऱ्यांसाठी गेलो, तेव्हा एका रिअल एस्टेटवाल्याने माझ्यासाठी विचार केला होता, की याला मी मदत करेन. बरोबर. आणि त्या भावनेने आज मला कुठून कुठपर्यंत नेलं हे मला माहिती आहे. सो मला हे लक्षात आलं, की हेच मला जर करता आलं, तर एक मराठी कम्युनिटीसाठी मला नेहमी असं वाटतं, की मराठी कम्युनिटीसाठी ना आता आपल्याला अशी वेळ आली आहे, की मनाचे श्लोक जसं आपण लहानपणी शिकत आलोय ना, मनीचे श्लोक शिकणं फार गरजेचं आहे. मला नेहमी असं वाटतं, की लक्ष्मी हा आपल्याकडे नेहमी फटाका मारून यायला नको हां, दिवाळीत. ती ॲक्चुअल यायला हवी. गमती-गमतीत म्हणतो मी, पण श्रीमंत फक्त दगडूशेठ नसावा आता. श्रीमंत माणूस पण असावा आणि मराठी माणूस असावा. तर त्यासाठी बरोबर. एकमेकास सहाय्य करू. अवघे हो गुणवंत म्हणा किंवा जे काय म्हणायचं ते. हा त्याच्यामागचा ऑब्जेक्टिव्ह आहे. दुसरा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे एंटरप्रेन्योर्ससाठी आहे, की यंग लोकं जे आहेत किंवा ज्यांना बनायचं आहे, मी सुरुवात केली आहे, पण स्ट्रगलिंग आहेत. त्यांच्यासाठी आम्ही काही फाउंडेशन बनवू शकतो का? त्यांना आम्ही ॲडवायझरी देऊ शकतो. म्हणजे ॲडवायझरी सर्व्हिसेस आणि ही सगळी फ्री असतील. याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाहीये. आर्थिक स्वार्थ. राइट. आणि एक प्लॅटफॉर्म आम्हाला बनवता येईल. म्हणजे काही फंडिंगसाठी म्हणा किंवा अजून काही त्यांना काही मदत हवी आहे. त्यांच्या प्रमोशन्समध्ये त्यांना मदत हवी आहे. तर या सगळ्या गोष्टी आम्हाला त्याच्यामध्ये करता येतील. आणि तिसरी लास्ट बट नॉट द लीस्ट, एंटरप्रेन्योरशिप इज अ स्पार्क दॅट नीड्स इग्नाइटेड इन दी यंगस्टर्स माइंड्स. म्हणजे लहान मुलांच्या किंवा यंगस्टर्स, अगदी लहान नाही, पण यंगस्टर्स जे आहेत म्हणजे स्पेशली टीनेजर्स, यांच्यामध्ये हा जो स्पार्क बेसिकली असतो, की माझ्या डोक्यात आहे मला काहीतरी करायचं किंवा मी करेनही फ्युचरमध्ये. यांना आपण जर प्रोत्साहन दिलं त्या वयापासनं, तर ते पुढे जाऊन म्हणजे त्या क्षणाला ते नाही झाले तरी चाललेलं. पण पुढे जाऊन तरी जर हे ठरवलं, की एक दिवशी मी एंटरप्रेन्योर बनेन, तर त्यांना बनता यावं. त्याची सुरुवात ही त्यांच्या मनामध्ये आणि म्हणजे त्यांच्या
डोक्यामध्ये आपण जर त्यामध्ये. ते बीज पेरू शकलो ना राईट टायमिंगला, तर त्यातला एक खारीचा वाटा का होईना मेरिटला उचलायचा आहे. सो हे बेसिक त्याच्या मागचे 3 उद्देश आहेत आणि हा त्याच्यातला ऑब्जेक्टिव्ह आहे. सो तो आता आम्ही म्हणजे बरंच आता आम्ही थोडंसं काय म्हणतात त्याला, एक तर पहिल्यांदा असं मला वाटायला लागलं 2 वर्षानंतर, की आम्ही एक सेकंड गिअरला एक एक यू नो गिअर अप झालो आणि होपफुली विल बी इन अ बेटर शेप इन मंथ्स टू कम. नाईस. पण मला असं म्हणायचं आहे या बाबतीत, की आपण हे खूप खूप सारे असे एक्झाम्पल्स बघतो जिथे माणूसच माणसाचा पाय खेचतोय किंवा स्पेशली मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाचा पाय खेचतोय. पण मला असं वाटतंय खूप कमी एक्झाम्पल्स मधले एक प्राईम एक्झाम्पल राहील मेरिट, जे एका मराठी माणसाला एक पाऊल खेचत नाहीये, पण त्याला सपोर्ट देतोय खालून, की बाबा तू अजून वर जा. मी तर गौरव म्हणतो, की आता आपल्याला त्यांचा हात खेचून त्यांना वर न्यायचंय. पाय खाली बरोबर. खेचण्यापेक्षा आपण वर आहोत ना सपोज, जे कोण वर आहेत, त्यांनी मी नेहमी हे सांगतो, की 2 माणसं म्हणजे मला आता एक दोघांनी आपल्या हे स्टुडंट्सच जे आहेत ना, जे माझ्याकडे राहायला आले, तर माझं ऑब्जेक्टिव्ह आहे, मी एक इकोसिस्टम बनवलंय, की याच्यातनं तुम्हाला सुद्धा एक्स्ट्रा कमाई करायला काम मिळेल आणि एकाला तर आम्ही जॉब मी मगाशी वरचं पण एक एक्झाम्पल दिलं. त्याला त्या संस्थे थ्रू जॉब पण मिळाला. तर तो मला म्हणायला आला, की राहुल थँक यू. मी हे उपकार कसे फेडू? म्हटलं एकदम सिंपल फेड, फेड. हां, हे उपकारच समज आणि हे फेड. पण ते फेड अशा दृष्टीने, की मी राहुल बनेन. मी उदाहरण म्हणून सांगतोय, की मी राहुल बनेन आणि मी आता 3 स्टुडंट्सना या लेव्हलला नेऊन सोडेन, की 3 लोकांना मी बरोबर. असं फ्युचर घडवेन. आणि म्हणून मी म्हटलं ना मगाशी, की आता आपण वर आहोत, तर आपण लोकांचे पाय खाली खेचण्यापेक्षा हात वर खेचायचेत. हात वर खेचायचे. हां ना, की हाताने त्यांना वर आणायचं आहे. ये, मी आहे ना तिथे, तू तू पण ये. तर तो आणि हा ऑब्जेक्टिव्ह खूप सोपं नाही आहे. तितकं सोपं नाही, कारण आजच्या जगामध्ये लोकं त्याला सुद्धा संशय घेऊ शकतात, की एवढं हो, सगळं हो. चांगलं कसं काय आहे? हा माणूस एवढा चांगला कसा काय? पण मला एक खूप चांगलं उदाहरण गौरव, मी जेव्हा असं थोडंसं डाऊन झालो होतो ना आणि मी कंप्लीटली अनोळखी पहिल्यांदा माझा एक मित्र मला भेटला. संजय संजय दुधाणे दुधाणे रिपोर्टर आहे. खूप खूप चांगला चांगला रिपोर्टर रिपोर्टर आहे पुण्यामध्ये. आणि आणि संजय संजय हा हा माझा माझा खूप खूप चांगला मित्र झाला. झाला. त्या 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 क्षणापासून क्षणापासून आणि आणि आजही आजही आम्ही आम्ही खूप चांगले मित्र आहोत. तर संजयला मी असं सांगत होतो आणि तो पहिला दिवस आहे मी त्या माणसाला ओळखतोय आणि मी असं एकदम सगळं बोलून गेलो, की काय हे असंच असतं ते की लोकांना हे नसतं, ते नसतं. लोकं विसरून जातात. मी चांगल्या हेतूने जातो आणि लोकांना त्याच्यातही संशय येतो. त्यांनी मला एक खूप चांगली गोष्ट सांगितली. ती मी आजही म्हणजे ती लक्षात ठेवतो. संजय म्हटला, "राहुल, तू एक गोष्ट लक्षात ठेव. तू सूर्य आहेस. तुझं काम आहे प्रकाश देणे. तू चिंता करायची नाही, मी पृथ्वीच्या मागे फिरतोय का? तू चंद्र बनू नको. पृथ्वीच्या मागे घिरट्या घालण्यासाठी. तू सूर्य आहेस ना. तुला फक्त तुझं काम, तू जास्ती चिंता करायची नाही. त्या नेपच्यूनपर्यंत तुझं तुझं ऊन तिथे पोहोचत का नाहीये वगैरे तुझं चिंता नाही करायची. ते नेपच्यूनला विचार करू देत. तुझं काम आहे प्रकाश देणं, तू फक्त प्रकाश देत राहायचा. अरे त्याच्यापर्यंत पोहोचत नाही, मग तो तिकडे ग्रहाच्या मागे पळाला म्हणून तू त्याला मी त्याला रोशनी देणार नाही, असं नाहीये. तुझं काम तू करत राहा. अँड दॅट वॉज अ गुड लेसन. दॅट वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट लेसन्स आय शॉर्टमध्ये एका वाक्यामध्ये मी पटकन एक धडा जर शिकलो ना, हा खूप मोठा धडा आहे माझ्यासाठी. म्हणून मी रोज सकाळी पुन्हा आणि खूप वेळा असा अनुभव येतो. अजूनही अगदी लेटेस्टपर्यंत, की आपण चांगल्या हेतूने करायला गेलो आणि समोरच्याने त्याचा उलटा अर्थ घेतला. पण म्हणून मी तो हेतू काय लोकच खराब असतात आजकाल, हा सोडला तर मी कमजोर माणूस आहे. ही माझी स्ट्रेंथ काय आहे, की मला चांगलं काम करायचं आहे. मग तो मला हट्टाने ते करायलाच हवं. आपण ही चिंता करायची नाही, की समोरचा कसं घेतो. आणि दॅट इज वन ऑफ द व्हेरी इम्पोर्टंट फॅक्टर्स दॅट आय हॅव बीन फॉलोइंग. आणि म्हणून मला असं वाटतं, की आणि ह्यातनं ना प्रत्येकाने हळू आय थिंक इट्स अ ट्रान्झिशन दॅट इव्हन मराठीज आर गोइंग थ्रू राइट नाऊ. त्यामुळे हळू आपल्यामध्ये पण आणि खूप फरक पडायला लागलाय ना आता. तुम्ही बघता आहात, आम्ही आत्ता सुद्धा आमच्याकडे एक रिसेंटली मेरिटची एक मीटिंग झाली. एक डिनर गेट टुगेदर झाला. इतकं ओके वाटलं त्या ह्याच्यामध्ये. इतके महान लोकं आली होती आणि सगळी मराठी लोकं आहेत ना हे. तर इट वॉज ग्रेट टू सी की मराठी माणूस ह्या लेव्हलवर जाऊन पोहोचलाय आणि प्रत्येकाला हे वाटतं आणि एव्हरी एंटरप्रेन्योर त्यावेळेला असं ते सांगत होता, की माझा उद्देश तोच आहे, की आता दुसऱ्याला मदत करणे. मी एकटाच फक्त पुढे जाणे नाही. बरोबर. सो हा आस्पेक्ट हळू बदलत पण चाललाय. कालांतराने त्या पण गोष्टी आपल्याला दिसतील. सो मी तर आता ह्याचा आट्ट करतो, जसं सिंधी लोकं करतात, गुजराती लोकं करतात. आपल्याला या कम्युनिटीजमधनं शिकलं पाहिजे,
शिकलं पाहिजे. बरोबर आहे. एकमेकांना मदत करतात आणि त्यांच्याकडे त्याचं फंडिंग असतं आणि मेरिटचा तोच उद्देश आहे. मेरिट थ्रू मला एक गुजराती, मारवाडी आणि ही जी ते घराची म्हणजे फॅमिलीज टू फॅमिलीज सगळे एकत्र असतात ना, तशी आपली बरोबर. एंटरप्रेन्योरशिप फॅमिली बनवायला पाहिजे आपल्याला. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. नाही सोडून म्हणजे खूप जाणून घ्यायला आवडेल मला मेरिटबद्दलही. जसं तुम्ही पुढे जाल तर आपण नक्की एक एपिसोड करू याच्यावर. हां. कारण आय थिंक देअर आर एनफ अमाउंट ऑफ एंटरप्रेनर्स किंवा वॉनाप्रेनर्स जसं तुम्ही म्हटले, ज्यांना व्हायचं आहे पण कुठे सुरुवात करू किंवा कशी करू हे जाणत नाहीये. तर त्यांच्यासाठी नक्कीच हे खूप महत्त्वाचं असेल या गोष्टी जाणून घेणं. तर सर आता जसं आपण मेरिटबद्दलही बोललो किंवा आपण एक एंटरप्रेन्योरशिपबद्दल आपला हा एक छान एक पॉडकास्ट आपला जो झालाय. तर अशा काही गोष्टी तुम्ही काय सांगू इच्छिताल, की जे आता एक रायझिंग एंटरप्रेन्योर्स आहेत आपल्या महाराष्ट्रातून. तर यांच्यासाठी कारण बऱ्याच जणांचं असं असतं, की मी जॉब करतोय. मग मला त्याच्यासोबत माझी फॅमिली सांभाळायची आहे आणि मग एक छोटासा बिझनेसही करायचा आहे, की जे पुढे जाऊन मी वाढवू शकेल. पण तुम्ही हे ॲक्चुअली केलंत, की तुम्ही जॉबही सांभाळलाय, तुम्ही फॅमिलीही सांभाळली आहे आणि तुम्ही एक सक्सेसफुल बिझनेसही आज केलेला आहात. तर हे तुम्हाला जे स्ट्रगल करतायत आत्ता किंवा ज्यांना चालू करायचं आहे, त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? सो 2 गोष्टी अशा, की त्यातल्या सगळ्यात पहिली गोष्ट, की तुम्ही फोकस्ड नसाल आणि हं. ती सुरुवात एक्झिक्युशन जर केली नाही, तर तुम्ही अजून 10 वर्षानंतर अजून लेथार्जिक बनत जाता. म्हणजे नंतर आज ज्या वयामध्ये आहात त्याच्यानंतर 10 वर्षानंतर तुम्हाला तेवढ्या गोष्टी सोप्या होतील असं नाहीये. सो करायचं असेल तर बरोबर. आजही उशीर नाहीये. पण 10 वर्षानंतर नक्कीच उशीर झाला असेल. सो एक डिसिजन घ्या, जे काय करायचंय. सो मग त्याच्यामध्ये दोन्ही असू शकतं. मी म्हणतो त्याला, की एंटरप्रेन्योर्स आणि इंट्राप्रेन्योर्स असे 2 प्रकारचे लोक असतात. एंटरप्रेन्योर म्हणजे तो सगळं सेपरेटली सुरुवात करतो आणि ओके. इंट्राप्रेन्योर म्हणजे जो कंपनीत राहून सुद्धा सुरुवात करतो. तर माझं असं मत आहे, की मी एक आय एम अ डाय फॅन ऑफ रॉबर्ट कियोसाकी. म्हणजे मी त्याच्या पुस्तकांमधनंच ही सगळी पुस्तकं वाचलीत, सगळी रॉबर्ट हं. कियोसाकीची. म्हणजे रिच डॅड पुअर डॅड इज द फर्स्ट बुक. त्याच्यानंतर कॅश फ्लो क्वाड्रंट नावाचं त्याचं एक खूप सुंदर पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी खूप चांगली इंटरेस्टिंग माहिती मांडली आहे आणि ती आय थिंक रिच डॅड पुअर डॅडमध्ये पण आहे, की एंटरप्रेन्योर्स किंवा हे ओव्हरऑल स्पेक्ट्रम आहे ना, तो 4 पद्धतीचा असतो. एम्प्लॉयी ई, सेल्फ एम्प्लॉईड एस, बी बिझनेस आणि आय आर इन्व्हेस्टर्स ESBI. तर ही एक त्यांनी सांगितलं, की ही एक जर्नी म्हणा, की तुम्हाला काय बनायचं तुम्ही ठरवा. राइट. पण मी काय ठरवलं माहिती आहे का? त्यांनी त्या पुस्तकात तसं सांगितलं नव्हतं, पण मला असं वाटलं, की व्हाय नॉट आय बिकम ऑल फोर? कारण मी ओरिजिनल जॅक ऑफ ऑल ट्रेड्स असल्यामुळे मला हे लक्षात आलं, की मी एम्प्लॉयी पण राहू शकतो. कारण एम्प्लॉयीचा फायदा काय? तर मला फिक्स्ड इन्कम येतं. सो आय सी एम्प्लॉयमेंट ओन्ली फ्रॉम अ पर्स्पेक्टिव्ह ऑफ ॲज अ बिझनेसमन. दॅट धिस इज माय राइट. फिक्स्ड इन्कम. त्याचा मला दुसरा फायदा असा, मला बँकाचे लोन मिळायला फार सोपं जातं. कारण रिअल इस्टेट बिझनेससाठी बँकेचं लोन लागतं आणि बँकेचं लोन हे फक्त एम्प्लॉईजना मिळतं. त्यामुळे मला एम्प्लॉयमेंट नाही सोडायची आहे. म्हणून एम्प्लॉयमेंट. आय एम सेल्फ एम्प्लॉईड. आय एम रनिंग माय रिअल इस्टेट बिझनेस. आय एम एन इन्व्हेस्टर राइट. इन मल्टिपल कंपनीज. कारण इन्व्हेस्टरचा फायदा हा असा, की त्याला टॅक्स पडत नाही. हो, बरोबर. बिझनेसचा फायदा असा, त्याला रिस्क जास्ती घ्यावी लागते. पण मग मी ती एम्प्लॉयमेंटमध्ये कव्हर केलेली असते. कव्हर केली. सो हा जो स्पेक्ट्रम आहे, हा मला असं वाटतं, की असं काही हट्ट नाहीये, की तुम्ही जॉब सोडला म्हणजेच तुम्ही चांगला बिझनेस करू शकता. कारण बऱ्याचदा हं, हं, हं. तसं रिस्क घेताना लोकं पडतात खाली आणि मग घाबरतात आणि पुन्हा एम्प्लॉयमेंटसाठी येतात. सो व्हाय अननेसेसरीली लूज द एम्प्लॉयमेंट? कारण रॉबर्ट बरोबर. कियोसाकीने एक फार अजून एक चांगली गोष्ट त्याच्यामध्ये मांडली आहे. कॅश फ्लो क्वाड्रंटमध्येच त्या पुस्तकामध्ये. आणि इज मेड अ व्हेरी नाईस डेफिनेशन ऑफ व्हॉट इज रिचनेस. द डे युअर पॅसिव्ह इन्कम एक्सीड्स युअर हं. expenses, you have come out of the rat race and beginning the journey of richness. माणूस रिच तेव्हा बनतो जेव्हा त्याचं पॅसिव्ह इन्कम आहे ना, ते त्याच्या एक्सपेन्सेसचं टेक केअर करतं. राइट. सो जॉब चालू असताना तुमचा पॅसिव्ह इन्कम तुम्ही जनरेट करायला हवा आणि ग्रॅज्युअली तुमचा जर क्लिक झाला तर मग काय भारी आहे ना. तर आता माझा 80% बिझनेस रिअल एस्टेटच आहे ऑब्व्हियसली. पण 20% आय एम स्टील रिलायिंग ऑन माय फिक्स्ड इन्कम. व्हाईल आय एम ऑल्सो रिलायिंग ऑन माय इन्व्हेस्टमेंट्स दॅट आय डू. सो हा एक ॲस्पेक्ट आहे माझा. तो म्हणजे यंग एंटरप्रेन्योर्सला आहेच सांगेन मी, की ज्यांना ऑर एंटरप्रेन्योर्स ना, की तुम्हाला जर बनायचं आहे तर
आज सुद्धा सुरू करून बघा. पहिले सुरू करा अँड मेक इट ॲज अ पॅसिव्ह इन्कम फर्स्ट. इफ यू डू नॉट हॅव द ऑब्व्हियसली द फंडिंग अँड एव्हरीथिंग, इफ यू आर जर तुमच्याकडे आयडिया भारी आहे, तुम्हाला फंडिंग मिळालं तर विषयच मिटला. यू कॅन बरोबर. सो माझा बघायचा दृष्टिकोन असा असल्यामुळे मी म्हणतो की पहिले पॅसिव्हली स्टार्ट करा. ते पॅसिव्हली सक्सेसफुल झालं ना तर ते ॲक्टिव्हली पण सक्सेसफुल होऊ शकतं. पण तुम्हाला फोकस असायला राईट, मग तुम्हाला फोकस लागेल जर ते चांगलं ग्रो करायचं असेल. तर सर ऑन दिस नोट आय वुड लाईक टू थँक यू. खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही इन्व्हिटेशन स्वीकार केलात आणि तुम्ही आलात. बिकॉज आय नो की तुम्हाला तुमच्या बिझी स्केड्यूलमधनं एक थोडे काही 1-2 तास, आता 2 तास झाले आपण बोलतोय. तर इट्स अ ग्रेट थिंग. थँक्स अ लॉट. नाही ॲब्सोल्युटली गौरव, मी खरंच आभार मानतो की तू मला ही अपॉर्च्युनिटी म्हणजे काय म्हणतात त्याला, हे व्यासपीठ आपण ज्याला म्हणतो प्लॅटफॉर्म दिलास की माझे थोडेसे वेगळे विचार आणि पर्सनल लाईफ आणि या सगळ्याच गोष्टी, यापेक्षाही महत्त्वाचं की 4 गोष्टी तरी आता काही जर नवीन मराठी लोकांना काही घेता आल्या आणि त्यातनं बरोबर. एंटरप्रेनर्स आपण अजून नवीन बनवू शकलो आणि त्यांना कुठल्याही प्रकारची मदत हवी असेल कुणालाही, तर मला खरं आपल्या ह्या दोघांच्या कार्याचा फायदा झाला असं मला वाटतं. आणि तू ही सुरुवात केलीस बेसिकली की असं करायचं, कारण हे सुद्धा ना आपला स्वार्थ, जसं तू बाहेर पार करून आलायस की तू पण लोकांसाठी म्हणून करतोयस. आपण हे या थ्रू बरोबर आहे. लोकांसाठी करतोय की प्रत्येक मराठीला मराठी माणसाला च्या घरात हे कळलं पाहिजे की आपल्याला काहीतरी वेगळं करायला हवं आणि आता वेगळं बनायला हवं आणि एक त्या कम्युनिटीला आपल्या विचारसरणी हळूहळू अजून आपल्याला ॲडव्हान्स करायला हवी आणि त्याच्या बेसिसवर आपण पुढे जाऊ शकतो. आणि ती वेळ आहे. आय थिंक मला तर ते हे ऑलरेडी जाणवतं. म्हणजे मला आता असं वाटत नाही की खूप तुम्हाला कायमच सगळीच लोकं फक्त पाय खेचणारी दिसतात. उलटं मदत करणारी पण असतात. माझ्या केसमध्ये पण मला तर इनफॅक्ट त्याचाच फायदा झाला. सगळे मराठी लोकं होती. पण यू नो हे कार्य आपल्याला पुढे चालू ठेवलं पाहिजे. सो खरंच पुन्हा एकदा थँक्स अ लॉट आणि धन्यवाद. मनापासून थँक यू सर. आभार तुझे आणि तुझ्या टीमचे गौरव. थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी. आय एम व्हेरी, व्हेरी हॅपी. थँक्स अ टन. थँक यू. थँक यू सर. सी यू. बाय.